एव्हरीवन, आणि मेजर किस्साच्या या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अतिशय उद्धटपणे स्वागत आहे. आणि आज आम्ही ॲक्च्युली बऱ्याच दिवसानंतर मी आणि दाई परत आज पॉडकास्ट करतोय. मध्ये माझा खूप असे साधारण 3 आठवडे गेलेले आहेत कामामुळे. आणि व्हेरी सॅड न्यूज की आमचा जे डॉग होता, सगळ्यात मोठा डॉग आमचा रिओ, तुम्ही पाहिलं असेल, जे नेहमी ऐकत असतील किंवा त्यांनी एखादा व्हिडिओ वगैरे पाहिला असेल त्यांना कळेल की रिओ दादा डुबुक डुबुक. किंवा आता गणपतीचा जो एपिसोड केला तेव्हा जे मध्ये मध्ये येत होता डॉग, तर तो आमचा रिओ, आमचा सगळ्यात मोठा डॉग. सो ही सॅडली पास्ड अवे बिकॉज एज रिलेटेड कॉम्प्लिकेशन अँड ऑल्सो त्याचं किडनी फेल झाली. सो आय गेस आज मला असं वाटतंय की आपण पेट्सवरती एक स्पेशली बोलावं की कसं असतं पेट्सला सांभाळणं आणि किती इम्पॉर्टंट असतं वगैरे वगैरे, किंवा लोक किती वेडेपणा करतात आणि नेग्लिजंट असतात किंवा खूप गोष्टी फॉर ग्रांटेड धरतात. खूप लोकांकडे पेट्स हे नुसतं की नाही आम्ही कोणाला तरी पोसतो हे दाखवण्याकरता असतात. स्टेटस सिम्बल म्हणून आयफोन घेतल्यासारखे लोक पेट्स घेतात. आणि ओव्हरऑल पेट्सचा जो धंदा करतात लोक, जो अतिशय वाईट आहे. म्हणजे आय अंडरस्टँड की तुम्हाला पेडिग्री डॉग्स आणि हे सगळं, पण जी लोक व्यवसाय म्हणून कुत्री विकणे आणि याचा धंदा करतात, ब्रीडिंग वगैरे ह्या गोष्टी, तर ते किती लोक खरंच म्हणजे त्या ह्याच्यावरती प्राण्यावरती त्यांचं प्रेम असतं म्हणून करतात आणि किती लोक व्यवसाय करतात. तर ह्याच्यात खूप लोक अशी म्हणजे काय म्हणतो आपण छपरीपणा करणारी खूप आहेत. किंवा त्यांचा काय माहिती का, म्हणजे तुम्ही ब्रीडिंग करताय ना, त्या ब्रीडिंगला एक काही स्टँडर्डच नाहीये मेंटेन केलेलं. त्या स्टँडर्ड मध्ये ते बसतच नाही. त्याला असं कुठले टर्म्स अँड कंडिशन्स, कुठले रूल्स रेग्युलेशन्स असं काहीच नाहीये की तुम्ही हे असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे. नाही, आपल्या इथं रूल्स अँड रेग्युलेशन आहेत या गोष्टीला, पण ते एन्फोर्स करायला कोणी नाही. की झालं एन्फोर्स करायला कोणी नाही. म्हणजे आपल्या इथे जे एन्फोर्सिंग करण्याच्या ज्या काय म्हणतो एन्फोर्स करण्याकरता समजा पोलीस वगैरे जर आहेत, तर विषय असा आहे की पोलिसांना बरीच क्रिटिकली इम्पॉर्टंट आणि बऱ्याच अनेक केसेस असतात, ह्या सुद्धा त्यांना बघायच्या असतात. म्हणजे टेक केअर, त्यांना काय म्हणतात त्या गोष्टींची पण खूप काळजी घ्यायची असते. म्हणजे कधी कधी ह्या गोष्टीमुळे पण ते मायनर वाटतं, इथे निग्लेक्ट केलं जातं. कारण काय मग पोलीस काय म्हणजे एका मर्डरच्या इन्व्हेस्टिगेशनला महत्व देणार का, कोणाकडे कुत्री ब्रीड होत आहेत आणि त्याचं नीट हे घेतलं जात नाहीये, त्यांचं केअरिंग नीट होत नाहीये. हे कारण का खूप लोक असे आहेत जे व्यवसाय म्हणून करतात. हे त्यांच्या कुत्र्यांना डांबून ठेवणे असतं किंवा पिंजऱ्यात ते ठेवून देतात की नाही. वेगवेगळ्या ब्रीड असतात आणि एकच गोल असतो की ते शोज मध्ये घेऊन जायचं कुत्रं, त्याला चॅम्पियन करायचं आणि मग त्याची कुत्री, त्याची झालेली पिल्लं ती वाटेल त्या रेटला वगैरे विकणे. हा जनरली लुकआउट असतो. तर हा म्हणजे पर्सनली मला हा खूप नीचपणा वाटतो, बाकी काही नाही. खरंय, म्हणजे त्याला ना वापरून घ्यायचं आणि नंतर बिचाऱ्यांकडची अपेक्षा संपली ना, म्हणजे ती फिमेल पिल्लं देणं, जेव्हा तिचं वय होतं तेव्हा तिला अडॉप्शनला काढायचं. हा म्हणजे वय होतं 5 वर्षाची झाल्यानंतर तिला विकायला काढायचं दुसऱ्यांना. कारण का त्यांना माहिती असतं पोटेन्शियली हिच्याकडनं आता काही निघणार नाहीये. हो, म्हणून मग स्वतःच्या बायकोला पण असं अडॉप्शनला देणार नाही. मग ते असं या एवढ्या काय म्हणतो माणुसकीने विचारच केला जात नाही ना एवढा. इतकं माणुसकी असती तर लोकांनी हा व्यवसाय म्हणून केलाच नसता. किंवा ह्या आपल्या इथं जसा ह्याचा म्हणजे बाहेर देशातही याचा व्यवसाय केला जातो, मी ते समजू शकतो. पण तिकडची लोक बांधील आहेत कुठल्या तरी गोष्टीला, किंवा त्यांना कायद्याची भीती आहे, ते हे नाही करत. माणुसकी जरा जास्ती आहे तिथे, बरोबर. त्यामुळे त्यांना माहिती असतं कोणाचं किती करावं आणि कसं करावं, किती ब्रीडिंग करावं. आणि आपल्या इथे त्या गोष्टीला हे नाहीये, लिमिट नाहीये. आणि आपल्या इथला माणूस ना हव्यासी झालाय. एकदा त्याला पैसा दिसायला लागला ना की तो आपलं त्याच्याकडनं जितकं वसूल करता येतं ना तेवढं सगळं वसूल करतो. आणि परफेक्शन हवं असतं. म्हणजे एखादं कुत्रं
आंधळं, एखादं कुत्रं बहिरं, एखाद्या कुत्र्याला एक पाय कमी असतं वगैरे, अशी जेव्हा जन्माला येतात तर त्यांना लगेच आउटकास्ट केलं जातं. जे आपल्या इथं आधीपासून लोकांना जी वागणूक दिली जाते, अपंग लोकांना जशी वागणूक दिली जाते, तसं अपंग कुत्र्यांना तर त्याहून वाईट ट्रीटमेंट दिली जाते. तर ह्या काही गोष्टी आहेत की म्हणजे आता ह्याच्यावर बोलावंसं वाटतंय. म्हणजे कारण खूप एकतर आमचं म्हणजे आमच्याकडं जी आहेत दोन्ही डॉग्स, एक गोल्डन रिट्रीव्हर आणि एक लॅब्राडॉर आहे. आणि हे पण म्हणजे मला असं नको व्हायला की मी कसला हिपोक्रिट आहे की ब्रीडर्स बद्दल बोलतो आणि स्वतः प्युअर ब्रीड कुत्री असताना. सो विषय असा आहे की आय अंडरस्टँड ते की आहे, पण आम्ही ज्यांच्याकडनं घेतलं कुत्रं, तर पहिलं रिओला जसं घेतलं तर रिओ ऍक्च्युली अडॉप्टेड होता. कारण त्यांची जी आई होती, म्हणजे त्यांचं जे फिमेल आणि हे होतं, त्यांना दुसरीकडं अहमदाबादला रिलोकेट करायचं होतं. त्यामुळे ते पिल्लू आम्ही घेतलं आणि ते घरचं पिल्लू होतं आणि ते घरातलं पिल्लू होतं. म्हणजे ज्याला आपण होम ब्रेड्स म्हणतो ना, असे आम्ही घेतलेले आहेत. आम्ही कुठलंही कमर्शियल असलेलं असं काही घेतलं नाहीये. आम्ही होम ब्रेड डॉग्सच घेतलेली आहेत. सो असं म्हणजे ते जे असतं ना की 40,000 कुत्रं वगैरे, शो क्वालिटी, एवढं असं काही नाही. म्हणजे मला एक सांगायचंय की 40,000 कुत्रं घेऊन तुम्ही घरातच ठेवणार आहात किंवा तुमच्या गार्डनची शोभा वाढवणार नाही. तुम्ही ते 40,000 कुत्रं घेता, पण त्याला वागणूक 1,500ची पण मिळत नाही घरात, असा प्रॉब्लेम असतो. काही लोक खूप छान वागवतात आणि काही लोक फारच तुसडं वागवतात, छान काळजी घेतात. नाही, व्यावसायिक माइंडसेटनी जो माणूस असतो तो तशी काळजी घेतच नाही. म्हणजे मी प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आपली दोन्ही कुत्री लोक म्हणजे आता तर रिओ बिचारा नाहीये, पण ऍडली आणि रिओला दोघांना जेव्हा बघायचं तेव्हा असं व्हायचं की आम्हाला एक पाळायचंय कुत्रं, तर आम्ही पाळू का, असं विचारणाऱ्या लोकांना मी सांगते नका पाळू. जर तुमच्यात क्षमता असेल तरच पाळा, अदरवाईज तुम्ही पाळू नका. का तर ती बांधिलकी आहे, ते आपलं मूल आहे आणि तुम्हाला खूप गोष्टी नवीन शिकायला लागतात. ते लहान मुलासारखं नसतं, जरा त्यांचं वागणूक वेगळी असते. आणि तो एक घरातला फॅमिली मेंबर सारखंच आपण त्याला ट्रीट करायचं असतं. तुमच्या लहान मुलांनी शी केली की काढायची असते, तशीच त्याचीही काढायची असते. तो लहान असताना एकदा त्यांना सवय लागल्या की पण म्हणजे ते हे काय होतं, 4 दिवस ठेवतात, मग कुत्रं घाण करतं वगैरे, मग ते म्हणतात नाही मग स्वतःची मुलांच्या घाण नाही का काढत. हो, पण ते स्वतःची मुलं असतं ना, प्रत्येक जण त्याच अँगलनी बघत नाही ना. हा प्रॉब्लेम आहे ना की प्रत्येक जण माया करणं हे कोणाच्यावरच सेम मायाच होते, ती कुत्र्यांवर किंवा मुलांवर. एखाद्या व्यक्तीमध्ये ते प्रेम असतं तर ते सर्वसाधारण सगळीकडे सेम असतं. अगं मग हेच म्हणतोय ना मी की खूप लोक शो करता घेतात, दाखवण्याकरता घेतात की आमच्याकडे कुत्रे, आणि मग त्याला बिल्डिंगच्या दारात वगैरेच बांधून ठेवणं, त्याची नीट काळजी न घेणं, फर कोट, जेवण वगैरे ह्या गोष्टीची काळजी न घेणं. म्हणजे आपण आता अशा लेवलला पोहोचलोय की आपल्या कुत्र्याला कॅन्सर झाला आणि त्याच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंट करता 2 लाख लागणार असतील तर आपण ते डोळे झाकून 2 लाख खर्च करू त्याच्यावर, कारण काय आपल्याला ते फॅमिली मेंबर सारखं आहे. पण दुसऱ्या जर कोणी असेल असं की 2 लाख रुपये खर्च आहे, कॅन्सरच निघाला, तर तो काय करेल, उचलून घेऊन जाईल कुत्रं कुठेतरी घाटात देऊन सोडून येईल की त्या कुत्र्याला त्याचं मरू दे, हे खर्च नाही परवडत. ती माया कशी नसते असंच म्हणणं आहे. म्हणजे माणसांवरही माणसं जेवढी काय म्हणतात कृतघ्न असतात ना, त्या मानाने पेट्स अजिबातच नसतात. नाही, आणि लोकांचं खूप वेळा असं होतं की त्या पेट्सचे बेनिफिट्स हवे असतात, पण त्याच्यातनं जे ड्रॉबॅक्स येतात ना, ते ड्रॉबॅक्स नको असतात कोणाला, आणि असं करून नाही चालत. म्हणून तर आहे ना की तुम्हाला जर माहिती नसेल ना कुत्रं सांभाळायचं वगैरे कसं आहे, तर तुम्ही घेऊ नका. कारण काय, आणि जर घेत असाल तर घेतानाच इतकं मोठं कुत्रं घेऊ नका की ते 4 दिवसातच हँडल होणार नाही तुम्हाला घेताना. कारण काय, लॅब्राडॉर किंवा गोल्डन रिट्रीव्हरची पण पपीज खूप छान दिसतात लहान असताना, पण ते एकदा मोठं झालं की लोकांना त्रास व्हायला लागतो. मग त्यांचे केस खूप गळतात, मग सगळीकडे घराला केस असतात, मग स्वच्छतेचं म्हणजे खूप असे गृहिणी रिलेटेड जे फालतू हे असतात. म्हणजे तुम्ही आमच्याकडे नाही, आपल्याकडे कसं करतात, तुमच्याकडे 2 आहेत तर आम्ही येणारच नाही. ते नाही म्हणते मी, घरात येणारे प्रॉब्लेम. लोक घरात यायचा विषय नाही. माझ्या घरात कोणी दुसरं कोणी आलं नाही तरी चालेल, मी मग 4 कुत्री ठेवेन,
तसं नाही म्हणत आहे मी किती असेल तरी मी त्यांना सांगते की ऍडजस्ट करावं लागेल. हे बघा, हा, मग मी त्याचं नाही म्हणत, लोकांनी व्हिजिट करण्याचं म्हणत नाही मी, घरातल्या घरात लोकांचं म्हणत. अरे म्हणजे जेव्हा ना टेम्परामेंट नसतं, कारण काय कसं असतं माहितीये का, आयुष्यभर जी लोक विदाऊट डॉग्स वाढली त्यांच्या समोर एकदम कुत्रा आल्यावरती त्यांचं एकदम हे होतं की नाही, आणखीन जबाबदारी नाही. मग जो घेणारा असतो तो यंग असतो आणि तो काम करणारा असतो, म्हणजे त्यांना माहिती असतं की हा गेला की ह्याची जबाबदारी आमच्यावर पडणार आणि आम्हाला ती नको, असं पण असतं खूप लोकांचं. मग त्याला फिरायला कोण घेऊन जाणार, मग ते हे करणार, ह्या 4 गोष्टी म्हणजे हौसेने लोक घेतात आणि नंतर मग तुम्हाला जॉबच्या वेळा नाही होते, ते कुत्रं बिचारा एकटं राहतंय घरी, त्यानंतर ते मग बायकोला किंवा गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्याकरता कुत्रं घेतात, भेट देतात आणि मग ते पूर्णपणे म्हणजे त्याची वाट लागते की हो ना, त्या कुत्र्याची वाट लागते त्याच्यामुळे, कारण त्याला माहिती नसतं तुम्ही काय पर्पजने दिलंय. खरंय. आणि मग कोणालाच त्याची काळजी घ्यायची नसते, असा विषय होतो. आणि मग हा एक्झॅक्टली, त्याला वागणूक खूप घाण मिळते. बेसिकली त्याला एक डिग्निफाईड वागणूकच मिळत नाही तुमच्या घरात असलेल्या जनावराला, तर मग काय उपयोग आहे ना. नाही ना. आणि आमचं कसं झालं म्हणजे ताईनी 2007 मध्ये रिओला घेतलं होतं. 2007 ताई 13 वर्षाचा झाला तो. 2009 मध्ये घेतलं तर 13 वर्षाचं कसं होईल कुत्रा, 11 वर्षाचं होईल. 7ला घेतलं, 2007 मध्ये घेतलेलं रिओला. आणि नाही तू सांग, कारण काय पहिले बरेच दिवस मी नव्हतोच. अक्का जेव्हा गेली त्यानंतर घेतलं. बरोबर आहे दर्शन, 12 वर्षच होणार ना, 12 वर्ष कंप्लीट आणि 13वं सुरू झालं होतं. काउंट कर ना. ठीक आहे, माझं काउंटिंग चुकलं. ठीक आहे, म्हणजे माझं तरी ठीक आहे ना, ठीक आहे. म्हणजे माझं तरी काउंटिंग असं असतं की 2009 ते 2019 ही 10च वर्ष होतं. 19 नाही 20 आहे. हो, मग त्याच्यावर 1 वर्ष ऍड केलं की 11 वर्षच होतात ना की नाही. 12 चालू होतं. अरे 12 हो. नाही मग नाही असू दे, काहीतरी कॅल्क्युलेशनला चुकतंय, पण तो 13 वर्षाचा होता. ठीक आहे. पुढे तर तू जेव्हा हॉस्टेलला गेला होतास तेव्हा मी रिओला आणलं होतं, कारण आणि पप्पा आणि आम्ही पाहायला गेलो होतो. मग त्याला आम्ही घेऊन आलो गोंडस बाळाला. त्या म्हणजे पप्पा नव्हतेच घरी आणि मी एकदम अरे बापरे आणलंस का असं झालं होतं ते. हो, पण त्याच्या मागची ती गोंडस स्टोरी सांग ना की तुम्ही कसं आणलं ते तुझ्या सारखं रंगवून सांगत असते सगळ्यांना. ओके, रिओ कसा आणला का. रिओ म्हणजे कसं झालं की जवळजवळ मी घराचं, तू हॉस्टेलला होता, पप्पा स्टुडिओत जायचे, माझं ह्याचं सगळं माझं ब्युटीचं काम चालायचं, पार्लरचं. आणि अदरवाईज मग थोडे पप्पा खूप कमी मग घरी यायचे, कधीतरी जेवायला यायचे वगैरे. त्या मानाने मग मी घरातच सगळा सेटअप असल्या कारणानं मी एकटी होते. आणि अक्का गेल्यानंतर मग ते फारच एकटं होतं, त्याच्यामुळे मी आपल्या घराचं अभयारण्य करून टाकलं होतं. मासे, पक्षी, मांजरी वगैरे असं सगळं पाळून. आणि तरी पण मला असं वाटत होतं की चायला काहीतरी कमी आहे असं, म्हणजे मला असं वाटत नाहीये की घर भरलंय, कारण काय शांत असतं घर. मग मी आपलं तेव्हा इंटरनेटवरती सर्च केलं होतं की मला लॅब्राडॉर डॉग घ्यायचा आहे. तर स्वप्नील जोशी नावाच्या एका मुलाने फोन केला होता. सिनेमातला स्वप्नील जोशी नाहीये, त्यांनी नॉर्मल स्वप्नील जोशी, नॉर्मल. आणि त्यांनी फोन केला की तुमची अशी रिक्वायरमेंट आहे. आणि तेव्हा कसं नेटवरनं शोधणं म्हणजे खूप लय भारी काम केल्यासारखं होतं रे मला. मग त्यातनं त्याचा कॉल आला, तर तो म्हणाला की धनकवडीला तुम्ही पाहायला याल का. म्हणलं चालेल, येतो आम्ही पाहायला. मग पप्पांना तयार केलं की आपण धनकवडीला जाऊयात. मग आम्ही बसने धनकवडीला गेलो आणि धनकवडी मोहननगरच्या दरवाजामध्ये रिक्षा स्टँडपाशी त्यांनी दाखवलं. आणि रिओ इतका गोड होता. एक तर 26 दिवसाचंच पिल्लू होतं. ही तरी 45 दिवसाची होती आपली ठमा, पण तो तर 26 दिवसाचाच होता. आणि त्यांना लगेच पिल्लू द्यायचं होतं, कारण काय त्यांना दुसऱ्या दिवशी अहमदाबादला शिफ्ट व्हायचं होतं. त्याच्यामुळे त्यांना लगेच द्यायचं होतं. मग पाहिलं वगैरे. मग पप्पा म्हणले की ताई तू पाहिलंयस, पण घेऊन काही यायचं नाही बरं का, असं ते म्हणाले. आणि आम्ही गेलो, म्हणजे ते त्यांच्या मित्रांच्या कट्ट्यावर गेले. मी घरी आले. घरी आल्यानंतर पहिल्यांदा HDFC मध्ये गेले, पैसे काढून आणले बँकेत ना.
आणि त्याला फोन केला की दादा मला पाहिजे, तर तो कुठे आणून देतो? तो म्हणला पत्र्या मारुतीपाशी आणून देऊ का? म्हणलं ठीक आहे दे. मग गेले तिथनं पत्र्या मारुतीच्या इथे गेले, पैसे दिले, रिओला घेतलं. तोपर्यंत इथे सगळा बोबाटा झालाच होता की कुत्रं घेऊन येणार, कुत्रं घेऊन येणार वगैरे वगैरे. असे लोक स्वागताला थांबले होते माहितीये का. आणि मग त्याला आम्ही आणलं. आणल्यावरती आपल्याकडचे मनी, गोट्या, अंजू, हे सगळं खालची म्हणजे रस्त्याने येणार खाली सगळे राहणारी लोक, मनी गोट्या म्हणजे एकदम कोणाला मनी गोट्या म्हणजे आता ते 12वीत गेले, ईशान आणि आशदा ते 12वीत गेले रे, पण ते अजून माझ्यासाठी मनी गोट्याच आहेत ना, त्याच्यामुळे. तर ते खेळायला म्हणून सगळे आले होते. त्यानंतर मी रस्त्याने येत असतानाच जवळजवळ आपल्या भोलेनाथच्या इथली आणि गायकवाडच्या इथली पोरांनी घोळका घातलाच होता, किती गोड पिल्लू, किती गोड पिल्लू, असा तो मिरवत मिरवत आला घरी. आणि घरी आल्यावर एकदम घरामध्ये खेळायला लागला तो लगेच. विदिन 5 मिनिट्स तो इतका म्हणजे स्वतःचं घर असल्यासारखा तो सगळीकडे वावरत होता. सेट झाला लगे 5 मिनिटात तो. त्याला कळलं पण नाही. एक तर तो खूप छोटा होता, त्याच्यामुळे त्याला तसं काही कळलं नाही. आणि हे सगळे खेळायला वगैरे आले होते, बॉल आणला, हे आणलं असं. त्यांना लगेच मग दुसऱ्या दिवशी मी सायमोलाक वगैरे पण घेऊन आले होते, त्यांनी सांगितलं होतं ते. आणि पप्पा मग 8-8:30ला आले. घरात आल्यानंतर आपल्या घरात तर गर्दी होती, सगळे रिओला पाहायला खेळायला आले होते. अरे बापरे, आणलंस का तू? आता आणलंस ना, आता पाळाय, आता काही नाही. मग ते त्यांनी कधी म्हणलं पण नाही, उलट ते आपल्यालाच म्हणायचे, त्यांनी काही केलं तरी त्याला ओरडायचं नाही. तुमची चूक आहे, त्याची चूक नाही. पण त्यांनी बिचाऱ्याने कधी त्रासच दिला नाही रिओ, त्रासच नाही. इतका शांत. मी काय म्हणते, तो देव माणूस होता. हो. आणि कधी खरंच कधी त्रास नाही, काही नाही, म्हणजे एवढं काही नासधूस केली असं नाही, कान बिन नाही, रस्त्यावर भांडलाय रे, ह्याला चावलाय रे, ह्याच्या अंगावर गेला, असं कधीच नाही. त्याला चालायला खूप आवड, मेनली म्हणजे बॉल टाकून बॉल आणून देणे वगैरे, असं रिट्रीव्हिंग त्याला फारसं आवडायचं नाही. जास्त वेळा म्हणजे 9 वेळा त्याने बॉल लहानपणी तेच सांगतोय की तेवढं त्याला तेवढंच आवडायचं. पण त्याला ना लांब चालत जायला खूप आवडायचं. म्हणजे असं लांब चालत 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 त्याला घेऊन जायचं, ते आवडायचं. पाण्यात खेळायला आवडायचं आणि चिखलात लोळायला आवडायचं. तर ते असं त्याच्या आवडीनिवडी होत्या. म्हणजे खाण्यात तर तो राजशाही ताटात वाढले. खायचं तर म्हणजे त्याचे खूपच वेगळेच हे होते, त्याचे चॉईसेस वेगळ्या होत्या सगळ्या खाण्याच्या बाबतीत. त्याला नुसतं ब्रेड नाही खायचा, तूप लावून ब्रेड तुपातच भाजून द्यायचा. त्याच्यानंतर दूध भरपूर, म्हणजे ते दुधावर पोसलेला होता ना तो. आणि त्याचं दूध भात हा प्रचंड प्रिय होता त्याला. दूध भात, दही भात, ताक नुसतं पिणे, किंवा इतर कुठलीही फळं नाही खायची, सफरचंद खायचा आणि ड्रायफ्रुट्स खायचा, काजू बदाम खायचा. असे राजशाही थाट होते साहेबांचे. अजून लोणी, हो, बेरी, नंतर खीर वगैरे, गोडधोड, बर्फ्या बिरफ्या सगळं खायचा. आणि मारी आणि पार्लेजी फारच आवडतं बिस्किट होतं. त्यांनी चूस्टिक एकदा सुद्धा तोंड नाही लावलं त्या चूस्टिकला. त्या चूस्टिक्स नेहमी वाया जायच्या, त्यामुळे ते चूस्टिक्स कधीच आणल्या नाहीत. खाण्याच्या भाज्या नाही खायचा, भाज्यांना कुरकुर करायचा. इडली कशा सरसकट सगळ्या भाज्या बकरीसारखी खाते. हो. तर त्या बाबतीत तो खूप चुजी होता. त्याला असं खूप ते आवडायचं नाही. त्याला आलिशानच राहायला आवडायचं. आपल्या बापाच्या घरी आपण मस्त उशी पांघरून डोकं ठेवून, किंवा उशी नसेल तर उशी घेऊन यायची उशी, आणि मग त्याच्यावर डोकं ठेवून झोपायचं. तर इतका असा तो रईस माणूस होता त्या बाबतीत. आणि तो शेवटपर्यंत तसाच होता. तेच म्हणतोय मी की अगदी गणपती विसर्जन झालं तेव्हा सुद्धा तो मस्त त्यांनी सगळं केलं. मग त्यानंतर काजू बदाम खाल्ले, सगळं झालं. फक्त सप्टेंबरचा मिड वीक असा तयार झाला, तेव्हा तो त्याची जी तब्येत अशी खाली होत गेली, ती मग एकदम डिटेरिएरेटच झाली, आणि त्याच्यात किडनीज नंतर फेल झाल्या. असं तर ते आहे. पण तो 3 दिवसाचा त्रास अजिबातच सहन तो सगळ्यात म्हणजे ह्या इतक्या वर्षांमध्ये झालेला सगळ्यात जास्ती त्रास तो होता. कारण
तो आयुष्यात कधी आजारीच पडला नाही. हा त्याचा आम्हाला फार आश्चर्य वाटतं की तो कधीच आजारी पडला नाही. कधी ताप नाही, कधी हाड मोडणं नाही, कधी नेव्हर काही नाही. त्यांनी कधीच काही दवाखाना आम्हाला फक्त वॅक्सिनेशन करण्यापुरतच, त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कधी दवाखान्यात सुद्धा न्यायला लागलं नाही त्याला. इतका हेल्दी होता तो शेवटपर्यंत. म्हणजे लिटरली तो थकला दिसत होता, थकलेला. की जसा त्याला म्हणलं ना, जसा एप्रिल महिन्यामध्ये जो ताप आला त्याला, त्याच्यानंतर त्याची हळूहळू तब्येतीचं थोडस गणित डिस्टर्ब व्हायला लागलं होतं. की मग अन्न सोडून देणं आणि मग न खाणं, अशा काही गोष्टी तो करत होता. पण तरी सुद्धा खात होता. आणि मागून शेवटी पण मागून घ्यायचा तो, मागून हे करायचा खायला. नंतर त्याच्या सगळ्या वेळा होत्या ठरलेला, त्याच वेळेला न्यायला लागायचं वगैरे वगैरे. असं तो नेलं नाही त्याला की तो असा रुसून बसायचा. म्हणजे पण असं कधीच झालं नाही की बाबा तो कोणातरी चावलाय किंवा रस्त्यात भांडलाय किंवा डॉग पार्क मध्ये नेलं तेव्हा कोणाशी भांडलाय, चावलाय, असं कधीच झालं नाही. त्याचं नाही भांडण झालं कोणाशी, ना काही झालं. इतका तर देव माणूस आमचे साहेब होते, रिओ साहेब. म्हणजे इतके छोट्या आठवणी आहेत ना. त्यांनी माझ्या वॅक्सच्या डब्यात तोंड घातलं होतं आणि त्याचेच केस उडाले होते. चिटकून बसलेलं होतं ना तोंड वॅक्सच्या डब्यात. त्यांनी डुडुम वाजत होता. आणि मी पाहायला गेलं तर त्याचा डबा तोंडाला अडकला होता. मग असा काढला तर सगळे केस, त्याचे केस, तोंडाचे केस निघाले. नंतर खेळताना तुझ्या तोंड आपटलं ना, डोक्यावर तुझ्या, आणि ते तोंड फुगलं होतं, त्याचं टेंगूळ आलेलं होतं त्याला. तर तो ही एक आहे. नंतर त्याला इथे घेऊन गेलो, दिवेगारला समुद्रावरती घेऊन गेलेलो, तिथे तो खेळला वगैरे. तर हे सगळं केलं. म्हणजे त्याला पाण्यात मेनली खेळायला आवडायचं खूप. किंवा ARAIच्या क्वारीमध्ये खेळायला घेऊन गेलो. नंतर भुगावचा तिथे तो जो तलाव होता तिथे गेला होता घेऊन, त्या तलावात कित्येक वेळा त्याला फिरायला पोहायला घेऊन गेलोय. तर असं खूप पिकनिक्स वगैरे अशा त्यांनी खूप केल्यात. त्या मानाने नगरला गेलाय लग्न भक्तीच्या लग्नाला नगरला हे गेलो होतो. तर तिथे तो कसा मस्त एन्जॉय करायचा. त्या मस्तपैकी खणून त्यांनी मोठा खड्डा बनवलेला. आणि अख्खं तिच्या कॉलनीतली सगळी लोक बघायला आलेली. पांढरं कुत्रं, नाही फॉरेनचं कुत्रं. तर म्हणजे मजा आलेली हे सगळं. त्याला गाडीतनं फिरायला आवडायचं. त्याला तोंड बाहेर काढायचं ना तो. कसं ना, तू ह्याच्यातनं आपल्या खिडकीतनं तोंड बाहेर काढणार, ते समोरचा थांबलेला माणूस घाबरायचा रे. आणि एसी लागायचा त्याला, विदाऊट एसी नाही. एसी फुल लावला की झोपून जायचा गाडीत. आणि आता मामाचा सिम्बा बघून सेम रिओ सारखी हे येते. कारण तो इतका सेम तसाच वागतो. रिओ कसा लहानपणी असायचा तसा, की खोडकर मजा, इकडं तिकडं छाव बीव. पण त्यांनी तरी मोजे बिजे घेतले. त्यांनी हे पण नाही केलेलं. कधी मोजे नाही, चपला नाही, काहीच नाही. फक्त एक धुणं वाळत घालायची काठी त्यांनी 6 फुटाची 2 फूट केली होती. चावून दोन्ही साईडने अशी चावून त्याचं असं बोथड पेन्सिल खायचा, बोथड केलेली. पेन्सिल वगैरे तोडायचं. शिस का आवडायचं त्याला मला अजूनही कळत नाही. पण ते तेवढंच, त्याचं दाताचं जेवढं हे होतं तेवढंच. त्या व्यतिरिक्त एवढं काही असं हे नाही झालेलं. पण खूप मजा यायची हे करायला. तर काय म्हणतो आपण, त्याच्या हे असं तो शरारती, एवढा असा कुरफती वगैरे असं काही. ते कसं म्हणतात ना, एक बुद्धिमान ऍडल्ट व्यक्ती कसा वागतो ना, एक लहानपणापासूनच डिग्निटी त्यांनी कधीच त्याची सोडली नाही. तो खाली कधी वेळासारखं कधीच वागला नाही. त्याचं कायमस्वरूपी ज्या ह्याच्यात तो राहिला ना, त्याच ह्याच्यात तो शेवटपर्यंत राहिला. आणि खूप चांगला रोड सेन्स होता. म्हणजे मला अजूनही त्याच्या वयाचे इतके डॉग्स आहेत, त्यांना कणभर रोड सेन्स नाहीये. पण त्याला इतका छान रोड सेन्स होता की त्याला सगळं गाड्या येत आहेत वगैरे माहिती असायचं. सगळा रस्ता रिकामा दोन्हीकडे बघून तो मग सावकाश आपला क्रॉस करायचा रस्ता वगैरे. इतका शांत, म्हणजे कधीच मी पट्टा लावून त्याला एकतर फिरवलं नाही खालती. पण तो विदाऊट लिश फिरायचा, कोणाच्या अंगावर जायचा नाही. आपलं काम उरकायचं, यायचं. किंवा ऍडली कशी एक्साइट होऊन एकदम रस्ता क्रॉस करते ना पळून जाऊन,
तसं रिओनी कधीच नाही, नाही. तो नाही. एक्सायटेड असायचा, पण तो समोरचा त्याच्याकडे येण्याकरता थांबायचा, बसून राहायचा तो त्याकरता. तो कधी असं स्वतःहून रस्ता क्रॉस करून तिथे असं पळून गेला असं कधीच झालं नाही. नाही, रिओ कधी पळूनच गेला नाही. आणि तो काय करायचा, आपण जर त्याला जायचं असेल ना तर तो खालती 2 पायऱ्या खालती उतरला की पुन्हा मागे पाहायचा, येताय ना तुम्ही, मग तो पुन्हा 2 पायऱ्या खाली उतरायचा. तो एकटा कधीच खाली उतरला नाही की मी सरसकट खाली जातो. ते कधी उतरायचा खालती, जर तू गाडी घेऊन खालती आलास आणि रिओ हाक मारलीस तर तो वरपासनं जो पळत खाली यायचा तो गाडीवरच बसायचा, फिरायला जायचं फिरायला कारण. जायचं. आणि पप्पा उन्हाळ्यात त्याला आपल्याला लहानपणी कसे फिरायला न्यायचे, गंधर्वच्या पुलावरनं असं लकडी पूल अशी गोल चक्कर मारायचे, तसं त्याला मारत होते. त्याला मारत होते शनिवारनं. आणि नंतर ते म्हणायला लागले, अगं रिओ जड होतं. हा, मोठा झाला तो, मोठा झाला त्यामुळे त्यांना बॅलन्स करता यायचं नाही. आणि आपली सनी छोटी होती ना, तर त्याची शेपूट बिपूट सगळी जमिनीला रस्त्याला लागायची. मग ते असे आवरून बसायला लागायचं त्याला, शेपटी आतमध्ये ठेवायला. आणि त्याला गाडीवरती फेरी मारायला इतकं आवडायचं की पप्पा आले की तो थांबलेला, जायचं का फेरी मारायला, मग तो लगेच यायचा. मग गाडीवरनं चक्कर मारून यायची. पण तो मी म्हणलं ना, फक्त तुझ्या पप्पांच्या आणि साहिलच्या अशा सिलेक्टिव्ह 3च लोकांच्या गाडीवर बसला. पण साहिलच्याही गाडीवर खूप कमी वेळा बसलाय. म्हणजे त्याला सवय झाल्यानंतर की ही माणसं मला काही करणार नाही, तेव्हाच तो बसायचा. अदरवाईज तो कोणाच्याही गाडीवर कधीही बसला नाही. कोणाच्या हाताने कधीच त्याने वेगळं काही खाल्लं नाही. त्याला पाहिजे म्हणजे त्याची आवडती, सगळ्यात आवडती गोष्ट जरी कोणी दुसऱ्यांनी दिली तरी तो खायचा नाही, ते फक्त आपल्या हातानेच खायचं. आपल्या हाताने खायचा. आणि नो म्हणलं तर आयुष्यातनं निघून जायचा तो. नो म्हणलं की नाही खायचा. हा, जोपर्यंत आपण म्हणत नाही खा म्हणत तोपर्यंत नाही खायचा अजिबात. म्हणजे तसं ऍडलीला कंट्रोल नाही अजून, तशी छोटी आवडते ती. हो, तशी म्हणजे 3 वर्षाची असली तरी जरा डोक्यालिटीमध्ये अजून छोटीच. नाही, त्याचं म्हणजे कसं तो मातब्बर होता रे. आपल्या 3 भाषा कळायच्या त्याला, इंग्लिश, हिंदी, मराठी, सगळं कळायचं त्याला. त्याच्याशी काय बोलतोय आणि गप्पा मारणाऱ्या लोकांमध्ये जाऊन गप्पा ऐकत बसायला फार आवडायचं त्याला. आणि असा तो ना, म्हणजे सगळेजण अजून पण सांगतात, तो आला ना की आमच्या मांडीला टेकून बसायचा. त्याला ते काय पर्सनल टच फार आवडायचा. हा, तो त्या आवडत्या लोकांच्या मांडीला असा हे करून बसायचा, टेकून बसायचा. आणि तो ना पप्पांच्या स्टुडिओच्या क्लायंटच्या सगळ्या गप्पा ऐकायचा पूर्ण. त्याला कायम असं वाटायचं की आपण त्यांच्यामधलेच आहोत आणि ह्या खूप विशिष्ट गप्पा आहेत त्या आपण ऐकायलाच पाहिजे. त्याच्यामुळे तो बरोबर येऊन बसायचा. राईट. सॉलिड मजा आलेली. पण आणि बऱ्याच काय काय एवढ्या आठवणी आहेत ना आयुष्यात, इतके वर्ष झालेत तेव्हा खूपशा अशा लक्षात पण नाही. पण म्हणजे ह्या अशा दिव्यागारला वगैरे जाऊन आल्याच्या ह्या फार कॅन्डिड आहेत, कारण त्या आणखी अजूनही डोक्यात ताज्या आहेत. हे फोटो काढलेले आवडायचे नाही. हा, त्याला फोटो अजिबात, कॅमेरा कॉन्शियस होता तो. त्याला अजिबात समोर कॅमेरा वगैरे धरला की लगेच तो असा तोंड फिरवायला लागायचा, अजिबात आवडायचं नाही. म्हणजे ही बया कशी धरली की पोच देते, तसा अजिबातच नव्हता. आणि रिओ असा हे नव्हता, म्हणजे त्याचं कोणाशीही असं भांडण कधीच झालंय. नवीन कुत्र जरी आलं ना कोणी तरी तो त्याला मस्त भेटायचा, त्याच्यावर गुरकणं नाही, काही नाही, वास घ्यायचा. आणि मांजरी होत्या तरी मांजरी त्याला छळायच्या, पण घरात 9 मांजरी असताना सुद्धा त्या माणसाने काही नाही केलं कुठल्याही मांजरीला. पण रस्त्यावरती ती मांजर असेल तर तो असा हे करायचा किंवा मांजरीच्या मागे पळत जायचा. पण घरातच त्या मांजरी असताना, घरात मांजरी होत्या त्यांना काही नाही केलं कधी त्यांनी, कधीच नाही. लोला आणि रिओचा इतका सुंदर फोटो आहे त्याच्यामुळे. शेजारी झोपायचे ना दोघं जण. हो. सुरुवाती ती लहान होती तेव्हा, लोला लहान होती तेव्हा. मस्त हे कराय. पण तो ऍडजस्टेबल होता, म्हणजे खूप ऍडजस्टिंग होता. खूप. तो काय म्हणतो, आणि गरजेपेक्षा जास्ती मॅच्युअर होता. पप्पा गेले तेव्हा तो 3 दिवस जेवला नव्हता. इथे भुंकत बसलेला ना, इथे ठेवलेलं त्याला, तिथे जाऊ देत नव्हतं कोणी. तर त्याचा हे झालेला पूर्ण. पण आला तो शेवटी आला तो, पण तो हे होत नव्हतं त्याला चलबिचल होत होती की एवढी माणसं आली, मला काय इथे ठेवलं त्यांनी. आत्या बिचारी त्याला गॅलरीत घेऊन बसली होती. शेवटी मग तो आला. ते आहे म्हणजे. पण त्यालाही तेवढं कळत होतं की काय घडतंय वगैरे. तो असा खूप सहभाग घेणारा माणूस होता तसा. आणि हॉस्पिटलायझेशनच्या वेळेस घरात इतका शांत असायचा, कधी तो भुंकायचा नाही, काही नाही. आपण 1.5 महिना जवळजवळ हॉस्पिटलला जात होतो.
रोज आणि रुटीन टाईप झालेलं. म्हणजे सकाळी उठायचं, त्याला फिरवून यायचं, आणि जे दवाखान्यात जायचं ते रात्री संध्याकाळी असं कधीतरी यायचं, त्याला फिरवायचं आणि परत दवाखान्यातच जायचं पूर्ण वेळ. तर असं खूप वेळा झालं. डबा फक्त घ्यायला यायचं, मी स्वयंपाक करायला आणि चहा द्यायला जायचे. आणि पण असं कधीच झालं नाही की त्यांनी घरात भुंकून भुंकून धिंगाणा केलाय वगैरे, काही नाही, असं काही झालं नाही. सगळं अगदी मस्त एकदम त्यांनी. त्याच्यामुळे ना मला मी विसरू नाही शकत काही गोष्टी आहेत त्या. कारण काय त्याचा घरातला वावर जो होता ना तो असा प्रशस्त वावर होता. एक माणूस घरात असल्याचा आणि जबाबदार माणूस असल्यासारखा, चैतन्य घरात असल्याचा असताना की रिओ येणारे जाणारे म्हणतात आम्हाला इतकी आठवण येते. कारण ते नुसतं चपलांचा आवाज आला ना की तो ठराविक लोकांवर भुंकायचा. मग आशदा काल मला म्हणली की अगं ताई मी विसरून गेले होते, मी खाली उतरले आणि रिओचा आवाजच आला नाही. मनात मी म्हणलं अरे हा भुंकत का नाहीये. नंतर कळलं रे रिओ नाही. इतकं सगळ्यांना त्याची आठवण सवय झालेली. हो, जसे वर लोक जातात, कोणी जिन्यात गप्पा मारत बसलेला त्याला आवडायचं नाही. खूप प्रभात रोड स्टाईल तो शांतता प्रिय माणूस होता तो. अरे खालती म्हणजे रस्त्यावर गप्पा मारलेला पण आवडायच्या नाहीत लोकांनी त्यांना. कोणी असं बोलत असेल की तो लगेच भुंकायला लागायचा, किंवा फटाक्यांवरती भुंकायचा. फटाक्याची बिलकुल भीती वाटायची नाही. त्या बाबतीत त्याला काहीच नाही. समोर त्याच्या बाजूला सुतळी बॉम्ब जरी वाजला तरी त्याला काही फरक पडायचा नाही. त्या सुतळी बॉम्बवर तो भुंकायचा. त्यानंतर ढोल पथकांचं काही भीती वाटायची. जितक्या ऍडलीला ढोल पथक फटाके याची खूप भीती वाटते. तो झांजांवर भुंकायचा. तो झांज अजिबात आवडायचे नाही. झांज किंवा टाळ छोटी टाळ घरात वाजवलेले भुंकायचं नाही. ते वारकरी रस्त्याने जायचे टाळ वाजवत की त्याला ते राग यायचा. किंवा ते हे असतात सकाळी जे येतात त्यांना काय म्हणतात ते वासुदेव येतात. त्या वासुदेवांवरती तो हे करायचा. हा नुसता असा भाव करायचा, फक्त जरा वेगळं काहीतरी वाटतं म्हणून. बाकी पण तो इतका शहाणा होता. पूर्ण आरत्या होऊस्तर थांबायचा. आरत्यांना तो हजर असायचा. गणपतीच्या सगळ्या आरत्या झाल्या की आपल्याला प्रसाद मिळतो हे त्याला माहिती होतं. तो एकदा ती आरती सुरू झाली की सुख करता दुःख करता आलं की तो असा उठून यायला लागायचा की चला चला प्रसाद खायला मिळणार आता चला. आणि सगळ्या आरतीभर व्यवस्थित थांबणार. मग ते आरती करून तो हे पण घ्यायचा, आरती पण घ्यायचा स्वतःला. मी द्यायचे ना सगळ्यांना, तसं आरती वगैरे घेऊन मग त्याला आता झालं आता आपल्याला खायला मिळणार. राईट. त्यांनी इतक्या वर्षात कधी गौरी पुढचं कधी इकडचं कधीच फराळ खाल्लं नाही. गौरी पुढचं त्याला दिलं की त्याच्या समोर असायचं सगळं, म्हणजे त्याला पूर्ण चान्स असायचा खायचा, पण त्याने असं कधीच केलं नाही. त्याला एकदा सांगितलं ना रिओ दादा इथं सगळं मांडलं, इथे येऊ नकोस. इथं येऊन जायचा पण काही नाही करायचा. मागच्या वर्षी जशी ऍडली लहान होती तिने सगळे तांदूळ खाऊन टाकले होते, तसं त्यांनी कधीच केलं नव्हतं. पोटीचे तांदूळ खाल्लेले. नाही रे अरे ते आपण हे करतो ना, चौक भरतो. तर चौका म्हणला चायला मी चौक भरला होता, हा कुठे गेला आता. हिचं चौक पोटात होता सगळं. सगळं खाऊन म्हणलं सगळं ओलं कसं झालंय इथं, पेपर ओला झाला खालचा. ऍडलीने सगळे खाल्ले होते तांदूळ. ऍडली त्या बाबतीत म्हणजे तिचं जरा असं टेम्परामेंट त्या बाबतीत वेगळं पडतं जितकं, आणि रिओचं कम्प्लिटली वेगळं टेम्परामेंट होतं. आणि ही अति काय म्हणते एन्थुझियास्टिक खूप आहे, एक्स्ट्रोवर्ट आहे, आणि तिला सगळ्यांकडे कोणाकडेही राहायला जाऊ शकते. मजा करायला मस्ती करायला खूप आवडतं. ऍडली वेगळीच आहे. ऍडलीचं म्हणजे ऍडली कम्प्लिटली ती कम्प्लीट हे आहे. ती ते असतात ना की चल ना सॅटरडे क्लबला जाऊ वगैरे अशातली आहे ती. दिवा टाईप अशी करत चालत येते एकतर. कॅटवॉक करत कॅटवॉक कसं असतं तसंच करत चालते. आणि सगळेजण किती घोडे एवढा उगाच फॅन क्लब तिचा आहे. ऍडलीचा. खरंय. तिचंही पट्ट सगळ्यांची, पण ती जाम भित्री आहे. म्हणजे रिओ बिलकुल भित्रा नाही आणि ही जाम भित्री आहे. ही कशालाही घाबरते. पण घाबरते. थोडीशी जरी पानाची सळसळ झाली तरी सुद्धा ती अशी तिची फाटते. किंवा असा चुकून तुमचाच हात तिच्या शेपटीला लागला की त्याची डचकून पुढे जाते. त्या दिवशी आपण हे परवा मॅटिन आणलं, मॅटिन इतकी घाबरत होती, दबकून चालत होती त्या ह्याच्यावरती. हिरवळ काय आणलंय ह्यांनी, वेगळी हिरवळ काय आणली. नंतर हिला
गटारांची भीती वाटते रस्त्यातल्या. अरे तिला सगळ्यांची नाही म्हणजे कुठली गटारं, झाकण असलेली गटारं नाही, जी जाळी असलेली गटारं आहेत ना लोखंडी, ती नाही वाजतात ना गाड्या गेल्यावर, त्याच्यात धडांग धडांग असं वाजतात ना गाड्या गेल्यावर, तर ते पाय ठेवायला तिला भीती वाटते त्याच्यावर. जाळीचं असतं ना, तिला सारखं वाटतं पाय आत सापडेल किंवा त्याचा आवाज येतो, म्हणून ते अशी गटारं दिसली ना की उडी मारते त्याच्यावरनं, अशी उडी मारून जाते त्याच्यावरनं किंवा बाजूनी जाते. आणि रिओला कसं होतं, रिओ डबका असला की शेजारनं जायचा, म्हणजे चिखलाच्या ह्याच्यातनं, चिखलात चालत कधीच जायचा नाही, पाण्यातनं चालत जायचा नाही. हो. आणि ऍडलीला सांगितलं पाण्यात जाऊ नको की पचक पचक असं करत जाते त्याच्यात. ती कम्प्लीट म्हणजे तू इकडनं 10 पावलं जरी तिला चालवलं तरी सुद्धा ती इतक्या डबक्यातनं जाते पावसाळ्यात की ती ओलीच होऊन येते कम्प्लिटली. आणि रिओ स्वच्छ असायचा आणि ऍडली इतकी खराब, ती ना उड्याच मारायची त्या डबक्यात पचाक पचाक. सगळ्या त्या लहान मुलं खेळतात तसं करते ती पाणी दिसलं की. पण ते हिला घेऊन आलो एका अर्थी चांगलंच झालं की त्याचं हे झालं, म्हणजे त्याला नंतर पप्पा गेल्यानंतर त्याला सेपरेशन एन्झायटीचा रिओला जो त्रास झाला, तर ते ही आल्यामुळे एकदम ती त्याला एकदम हे करायची, काम डाऊन करायची. आणि ती खूप म्हणजे असं नाही की ऍडली आणि त्यांचं बॉन्डिंग पण खूप छान होतं. म्हणजे कालपर्यंत ती रात्री 1 वाजता आम्ही खालती रिओला शोधायला गेलो. हो, ते तिला तू आत्ता बोललीस तर ती परत येईल तुझ्या बरोबर, आपण रिओला शोधायला जाऊ. तर ते तिलाही अजून जरा हे नाहीये, म्हणजे तिलाही अजून सेन्स नाही, तिलाही अजून आता ते अवघड झालंय की आता हा नाहीये, मी एकटीच आहे. मग आपण जसं बाहेर गेलेलो काल रविवारात कामा करता, तर तिला अजिबात रडायला लागली, म्हणजे जाऊ नका ना प्लीज ना, असं मला एकटीला भीती वाटते. कारण काय झालंय, हिला असं झालंय की लहानपणापासून दोघांची सवय, त्यामुळं दोघांचं असं असायचं की हा नसला तरी हा असेल, हा नसला तरी हा असेल, अशी सवय झाली होती. आणि त्याचं अस्तित्व असणं हेच तिच्यासाठी विरंगुळा होता की कोणीतरी आहे, मी एकटी नाहीये. ते शेजारी इकडं तिकडं वेगवेगळ्या झोपायचं तरी सुद्धा कोणीतरी घरात आहे, मी एकटी नाहीये, हे मात्र तिला माहिती असायचं. हो, त्याच्यामुळे ती पण जरासं सेट व्हायला वेळ करते. हो, तिलाही वेळ लागतो सेट व्हायला. आणि माझी तर झोपच संपतेच, माझी झोप. हा, म्हणजे ते जरासं ते काय म्हणतो ना, कमिंग टू टर्म्स वरती येणं जरा अवघड झालंय, कारण तो इतके वर्ष होता ना बरोबर, त्यामुळे ते असं एकदम नाही. कारण काय सगळ्या जबाबदाऱ्या अर्ध्या झाल्या ना, आता फिरायला एकदाच जायला लागतं, हे एकदाच होतं, मग ते सगळं हाफ होऊन गेलं तुमचं. हो, म्हणजे ते बिस्किटाची पण आपल्याला इतकी सवय झाली की बिस्किट तोडून 2 द्यायचे. हो, आता ते 1 द्यावं लागतं, तर 2 मिनिटं असं होतं की अरे आपण प्रत्येकाचा 1 तुला 1 मला असं करायचो ना. हो, आणि तुझ्या बरोबर तर रिओ आणि ऍडली खातच नाही, जेवतात ते माझ्या बरोबर. हो, म्हणजे मी 1 घास, रिओने 1 घास, ऍडलीने 1 घास, आम्ही कायम 3 जण वाटून खातो. किंवा 2-2 भांडी फूड देणं. अरे 2-2 भांडी फोड देणं म्हणजे पहिलं रिओ दादाला, मग ऍडलीला देणं, आणि त्याचं भांडं अजूनही असं पडू नये, भांडं पडू नये. पण ती मुलगी त्या भांड्याकडे जात पण नाही, त्या भांड्यात नाही जात ती. ते त्याचं भांडं आहे ना, तिथे ती त्या भांड्यात फूड नाही खात, ती स्वतःच्याच भांड्यात खाते. इव्हन ती त्याच्या जागी ठेवलं आहे ना, जसा समज त्याचं भांडं त्याच्या कॉर्नर मध्ये, तरी त्या कॉर्नर मध्ये तिचं भांडं ठेवलं तरी नाही, तिला तिच्याच ह्याचं भांडं लागतं, आणि ते त्याचं भांडं, म्हणजे आपल्याला तिला प्रमोट करायला लागेल या भांड्यावर, मग ती खायला लागेल. नाही प्रमोट नाही, ती नाहीच खात. मी तुला किती, म्हणजे जर मी तिला रिओ जर तिकडं गेला ना तिच्या भांड्यात खायला, तर ऍडली त्याच्या भांड्यात. पण ते दोघं असताना आता ती नाहीच खात आता. तर ते हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यातून तुम्हाला कळतं. आणि हेच खूप लोक जे डॉग्स येतात ना, हे त्यांना कळत नाही की बॉन्डिंग कसं असतं कुत्र्याबरोबर, किंवा कसं राहायचं असतं, किंवा त्यांना किती वेळ द्यायला लागतो. त्यांना असं वाटतं की घरी घेऊन यायचं, मग ते त्यांचे सेट होतात. असं नसतं. त्यांना त्यांची लाईफ नसते. त्यांचं जे काय असतं ते आपल्याला त्यांना ते सगळं शिकवायला लागतं. घरातले जसे असतात ना तसं कुत्रं होतं, म्हणजे त्याचं असं स्वतःचं अस्तित्व जे आहे, घरातले जसे वागत असतात तसे ते होऊन जातात. तसंच होतं ते. जर तुमचे घरातले जर व्यवस्थित नसतील किंवा त्याला हिडीस पिडीस करत असतील तर अग्रेसिव्ह होणारच. तुम्ही सारखं त्याला बांधून ठेवलं, हे केलं
त्याला वेळच्या वेळी फूड दिलं नाही, त्याला समजूनच घेतलं किंवा नाही. तुम्हाला तो सारखा गुरकायलाच हवाय म्हणून तुम्ही कंटिन्यू बांधून ठेवलं तर मग ते सायकोपॅथ होऊन जातात कुत्रे. सोशल नाही केलं त्यांना तर ते मग चावतात लोकांना. ते त्यांना वेळच्या वेळी सोशलाइज करणं हे आपली जबाबदारी आहे. ती आपलं कसं, आपली कुत्री कशी आहेत की कायम सगळ्या कुत्र्यांमध्ये असल्या कारणाने त्या कुठल्याच माणसाच्या अंगावर कधी जात नाही. बरोबर आहे. म्हणजे जरी त्यांना म्हणलं जा तरी जात नाहीत. ते कारण तो सवयीचा भाग आहे. आपण सगळ्यांशी त्यांना फॅमिलिअराईज करतो. सगळी कुत्री एकमेकांना भेटतात, मग ती सोशल होतात, मग ते त्यांचे मित्रमैत्रिणी बनवतात. हो, आणि त्यांचा कंपू वेगवेगळा असतो. ग्रुप बनवतात. ग्रुप जनरेशनचा ग्रुप आहे ना, तर सिनियर लोक जरा वेगळी बसतात, त्याच्यानंतर ज्युनियर त्यांच्या ह्याच्यात असतात, टिल्ली पिल्ली खेळत असतात त्यांची. म्हणजे मी ऑब्झर्वेशन फक्त डॉग पार्कला येऊन कायम हे करायचे की अरे मी तर खूप कमी आले डॉग पार्कला, पण तरी सुद्धा त्यांचा घोळका बनवतो प्रत्येकाचा. त्याच कुत्र्यांबरोबर ते असतात. ऍडली सगळ्यांबरोबर असते. ऍडली काय जी पळते, कारण अशक्य पळते ती. तिला मी त्याच्यामुळे वर्षा उसगावकर म्हणते ना, वाऱ्याच्या वेगाने जाते ती सगळीकडे. सगळीकडे अशी हिंडत फिरत असते. धावपळ करत बसायला तिला खूप आवडतं. तर रिओ तशातला ना, रिओला फुल फिरायला खूप आवडायचं. रिओ फिरणारा माणूस होता. त्याला लांब 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 जितकं चालत नाही, आणि शेवटपर्यंत स्टॅमिना होता. तो शेवटी सुद्धा 1.5-2 किलोमीटर चालायचा. म्हणजे जनरली कुत्री चालवत नव्हतं तरी तो खाली चालून चालायचा. तेच म्हटलं. आणि त्या बाबतीत मग ऍडलीला इतकं चालायला आवडत नाही जितकं तिला खेळायला आवडतं. तिला सगळ्यांना भेटायचं असतं, मस्ती करायची असते. तिला इतकं भेटाभेटी नसतं. त्यामुळे ऍडली ही खरं टाकून दे मग मी घेऊन येणार, ओढाओढी खेळ वगैरे असं तिला खूप आवडतं. ती तशा ह्याच्यातली आहे. खेळकर खोडकर म्हणतो ना आपण कंटिन्यू, तशी आहे ती. खूपच खोडकर आहे रे ती. तर ती त्या टाईपची आहे. म्हणजे ऍडली आल्यानंतर आपल्याला रिओची एवढी त्या ह्याची सवय, शांतपणाची इतकी सवय झाली होती की ऍडली आल्यानंतर ही किती पसारे करते असं 2 मिनिटं झालं होतं. मग तिचं टेम्परामेंट वेगळं आहे. राईट. ते पण समजायला लागतं आपल्याला की नाही, प्रत्येक कुत्रं एकसारखंच वागत नाही. मग ती काय नाही, आपण तिला बॉक्सेस द्यायचो, ती कचरा करायची. आत्तापर्यंत कचरा कुंडी ह्याच्यात आपलं डस्टबिन मध्ये तोंड घालण्याची तिला सवय होती आत्तापर्यंत. ती आता हळूहळू मोडलीये, पण ती मोडायलाही 1.5 वर्ष लागलं. तिला आवड आहे तिला. ती उगाच जायचं उकिरड्यातनं खायचं, काहीतरी खायचं नाही, जायचं आणि बघायचं काय. आणि ती दुधाची पिशवी वगैरे काढायची, मग तोंडाला वास येतो. दुधाच्या पिशव्या घेऊन यायची कचरापेटीतनं. ते काय, आता पेपर आणणं बंद केलं नाही तर पेपरशी सुद्धा ती फाडाफाडी करते. आपण केलं ना असं ते आपले छोटे तुकडे करते. छोटे तुकडे करते. मग नाही, ती घेतलं ना की तिला सांगते मी छोटे कर, मग ती छोटे तुकडे करते. असं आहे. फक्त रिओला तुम्ही जर देत असाल ना खायला, रिओ तुमच्या हातासकट खाईल. ते ऍडली तसं नाही. ऍडली जिभेनी खाते, रिओ दातानी खायचा. अख्खा असा लचकाच करायचा तो. नाही, पण त्याला सांगितलं दादा हळू खा की तो हळू. हो, पण त्याला 3दा सांगा हळू घ्यायचंय, हळू कसं घ्यायचं, हळू. मग तसं असा करून घ्यायचा. पण आईस्क्रीम दोघं किती वेगवेगळे खातात आईस्क्रीम. ही चाटून खाते, तो अख्खा गोळा खातो. म्हणजे आणि त्याला ते गोळा खाऊन त्याला ते असं हे बसतं ना, झिंजिण्या येतात ना, गार होतं. तर ते पण आवडायचं त्याला. असं झालं, असा व्हायचा. तो म्हणतो आपण ब्रेन फ्रीज जे असतं ना, तर ते त्याला व्हायचं. मग तो असा असं करायचा. पण त्याला ते अख्खा एक स्कूप दिला तर अख्खा स्कूप खायचा तो. चंक खायचा. आणि ऍडलीला दिलं तर ऍडली चाटत म्हणजे इकडनं सुरू करते ते अक्वावळून जोकापर्यंत खाते. ती अख्खं चाटत जाते आणि ढकलत जाते असं पुढे अख्ख्या घरात तिचं हे खाते. ते इतकं दोघांच्या ह्याच्यात हे आहे. रिओला रोड सेन्स आहे, हिला 0 रोड सेन्स आहे. तसं चालते ती. नाही, पण तिला मोकळ्या रस्त्यात ठीक आहे ग, रहदारीच्या रस्त्यात तिला रोड सेन्स. घाबरते, माणसांना घाबरते चालायला. माणसांना घाबरते. ते सायलेन्सरचे आवाज होतात, मध्ये बुलेट येते त्याला घाबरते. ते खूप आहे. गॅसची गाडी येते, गॅसच्या सिलेंडरचे आवाज होतात. सुप्रियापाशी माणसांनी तिच्याकडे पाहिलं तरी ते आहे ते काम टाकून घरी चल म्हणते.
नको माणसं पाहतात माझ्याकडे. तशी आहे ती, तिला एकांत लागतो वगैरे एकांत, शिशू करायला. हो. कुठेही आपलं पायवर निघ वगैरे असं काही नाही, तिला ते असं एकदम ते शांत व्यवस्थित. बिंत सगळं. आणि ती खूप चुजी आहे जागा चुजी आहे, तर शोधण्याबद्दल. असं उतारच लागतो. तिला म्हणते अगं बाई कर ना, किती तो शोधाशोध करते उगाच. फिक्सच होत नाही पटकीने फिक्सच होत तिचं. नाही तिचं काही. आणि रिओ कम्प्लिटली अपोजिट होता. नाही, रिओला सांगितलं ना, रिओ लवकर जायचंय, 5 मिनिटात सगळं आवर, की रिओ दादा 5 मिनिटात सगळं आवरून चला निघाय आपण झालेलं आहे सगळं. रिओच्या जागा फिक्स होत्या. रिओनी फारशा कधी चेंज केल्या नाही त्याच्या संडासच्या आणि याच्या जागा. पण हे सगळं तुम्हाला सवय लावायला लागते. तुम्हीच जर कंटाळा केला ना खाली न्यायचं कुत्र्याला, तर कुत्र्याला पॉटी करायची कधी पॉटी ट्रेनिंग होतच नाही. तुम्हाला नीट पॉटी ट्रेनिंग द्यायला लागतं त्यांना, ते तेव्हा पॉटी ट्रेन होतात. सगळंच ट्रेनिंग व्यवस्थित दिलं तर ते खरंच चांगलं होतं. तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं ना की मग त्यांना सगळे आजार होतात, टिक फिवर होतात. दुर्लक्ष होतं म्हणजे त्यांना काय होतं हे तुम्हाला कळालंच नाही, तर तुम्ही चेक करत नाही. अरे हा ह्याचं अंग गरम का लागतंय हे आपण कधी बघतच नाही. आता आपल्याला कसं रोजचं हात लावणं असतं, त्यामुळे अरे आज गरम का लागतंय अंग असं म्हटल्यावर लगेच मग आपण थर्मामीटर काढणार रे, बघणार अरे ताप आलाय. मग हे आपण सगळं पटापटा करू शकतो. असं आपल्याकडे असं वातावरण आहे की एक वेळ आपण 2 दिवसांनी दवाखान्यात जाऊ, पण त्याचं त्यांचं प्रायोरिटीवर होतं. 1 तासाच्या त्याची औषधं वगैरे करून त्यांना लगेच प्रायोरिटीवरती त्यांचं केलं. कारण काय, एक तर त्यांना बिचाऱ्यांना काही बोलता येत नाही, ते तुम्हाला सांगत असतात की आज मला हे झालं, आज मला ते झालं, असं ते त्यांच्या ह्याच्यात ना त्यांच्या वावरामधनं त्यांची भाषा असते, ते शेपूट हलवतात, मग तुम्हाला कळतं काय होतंय. तुम्हाला तुम्ही जे बोलता त्याला रिॲक्ट करायला शिकतात ते, फक्त तुम्हाला ते समजून घ्यायला. म्हणजे मी कधी त्यांना हिला पण म्हणते किंवा रिओला पण म्हणायचे, दादू पोट दुखतं का, मग त्यांनी जर हलवलं, शेपूट हलवली तर कळायचं मला हा तुझं पोट दुखतंय, मग त्याला दहीभात खायचा आहे किंवा मूड ऑफ आहे, आज फूड खायचं नाही, इच्छा नाहीये, मग आज हे खायची इच्छा आहे, मग काय खायचं तुला असं विचारलं की आईस्क्रीम वरती शेपूट हलवायची, हा ठीक आहे, मग लॉलीपॉप खायचा का, मग लॉलीपॉप वरती चिकन लॉलीपॉप खायचं, हे असं ते सगळं रिॲक्ट करायचे. किंवा आपण कुठेतरी गेलेलो, आता मी गेलेलो असेल आणि मी येतोय, तर तुला मी फोन केल्यावरतीच त्याला कळायचं की कुठपर्यंत आलाय दादा, आणि तो लगेच तयार असायचा की दादा येतोय. ते शेजारी तो फोन वाजला ना तू नसताना, तर त्याला कळायचं की तो फोनचा रिंग वाजली की शेजारी येऊन बसायचा, आणि मी म्हणलं ना हा दादा बोल, की त्याला वाटायचं आता येणार आहे दादा. आणि तू बालाजी मंदिरापाशी असेल तर तो घराच्या दरवाजापाशी तुझी वाट पाहत बसायचा. तू जेव्हा गोव्याला गेला होता तेव्हा मी त्याला 8 दिवस 15 दिवस सांगत होते, रिओ दादा उशिरा येणार आहे, आता नाही येणार आहे, तू रोज सारखा दरवाजात बसू नकोस. पण तो पूर्ण तू येऊस्तोवर तो दरवाजातच रोज झोपायचा आणि दरवाजात तुझी रोज वाट पाहत बसायचा. त्या पोरांनी तू गेला तर 4 दिवस काहीही केलं नव्हतं, सगळं खात होता व्यवस्थित. म्हणलं अरे पण चल ना, तर त्याला माझ्याबरोबर यायचं नव्हतं आणि माझ्याबरोबर शिशू करायची नव्हती. म्हणलं किती दिवस पोटात धरून ठेवशील, कधी ना कधीतरी तरी तुला करावंच लागणार आहे, दादा बाहेर गेलाय. अति स्वाभिमानी होता तो. अगं काही नाही, म्हणजे मी अक्षरशः निशाकुना पण फोन केला की अहो रिओ असं करतो, आता काय करायचं, घरात तर त्याला करायची सवयच नाही, त्याच्यामुळे संबंधच संपला सगळा. पण नंतर केली, मग मी आल्यानंतर त्यांनी जी काय केली आल्यानंतर खूप आनंद झाला होता, खुशी में. आणि युकेला गेला होता तेव्हा महिनाभर, मग त्याला कळलं होतं की हा युकेला गेला आता महिनाभर येणार नाहीये. मग निवांत मग खालती गेला की चहावाल्यांची पण गप्पा मारायचो ना आम्ही, की दोघं मग तेवढं गप्पा मारत बसायचे, काय मग दादा कुठे गेला, कधी येणार आहे, असं तसं. मग ते नेहमीच ते रुटीन झालं होतं आपलं. त्याला कळलं होतं, तू मोठी बॅग घेऊन गेलेला कळलं होतं, त्याच्यामुळे तेवढं कळतं. तुझा सायरस सारखा बॅगेत जाऊन नाही बसवायचा. सायरू जसा बसतो, कोणी निघाला की बॅगेतच जाऊन बसतो, जायचं नाही कुठे, तसं नाही करायचं तू, किंवा चपला लपून ठेवतो तो. पण हे सगळं तुम्ही ते समजायला असलं पाहिजे आणि तुम्ही त्यांच्या बरोबर वेळ स्पेंड केला पाहिजे, तेव्हा तुम्हाला बिचाऱ्यांना कळतं की सगळं ते सांगतात, सगळं आपल्याला आपल्याशी ते सगळं शेअर करू शकतात. फक्त
ते तुम्हाला हे पाहिजे, काय म्हणतो, त्यांची भाषा कळायला पाहिजे. सानिध्यात जितकं राहू तितकी त्यांची मुख्य भाषा कळते ना आपल्याला बोलता येतं, बरोबर, त्यांना बोलता येत नाही पण ते त्यांच्या जेस्चर्स वरनं सगळं सांगतात. हो, ते तुम्हाला असं इंटिमिडेट करतात. हे काय म्हणतात, इंटिमिडेट नाही, ते तुम्हाला असं हिंट देत असतात. बॉडी पोस्चर हिंट देत असतात की त्यांना असं होतंय, तसं होतंय, काय होतंय. त्यांचे रोजचे मूड पण त्याच्यातनं कळतात की आज कसा मूड आहे, हो, आज लेझी आहे, आज काय आहे, आज एक्साइटेड वगैरे, एक्साइटेड आहे, असं त्यांचे मूड स्विंग्स होतात की. खरंय. पण ते तितकं तुम्ही त्याला वेळ दिला आणि तितकं त्याला समजावून घेतलं तर. आणि त्यानंतर काय होतं माहितीये का, आपल्या इथे आसपास रस्त्यावरची जी कुत्री असतात ना, ह्यांचं पण आपल्याला समजायला लागतं की ते हे असं करतात, हे असं आहे म्हणून ते येतंय, त्यांना पण असं भूक लागलीये, त्यांना पण कोणीतरी माया करावी असं वाटतंय म्हणून ते येतात. मग त्यांना माहिती असतं की अरे हा ह्यांच्याकडे कुत्रा आहे, मग ते जवळ येतात, तुमचा वास घेतात, मी तर गाडीचा वास घेतात. सांगते कारण काय बिस्किट असतं किंवा नसतं ना, मग ते आलं की मी त्यांना सांगते ताई अगं माझ्याकडे काहीच नाहीये, दादा रे माझ्याकडे बिस्किट नाहीये. मग तरी ते येतात सोडतच नाही. ऍडलीला खाली घेऊन गेलं की गँग सोडायला दरवाजापर्यंत येते. हो, काल कसा शॅडो आला होता तो. हो तसं तो तर असा वास घेत आला शॅडो इकडे. तर त्याला सवय आहे इथे आसपास सगळीकडे हिंडायची आणि तो मोकळा हिंडतो आणि इथे सगळ्यांना माहिती आहे शॅडो कुठे राहतो किंवा शॅडो काय करतो वगैरे, त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे हे कोणाचं कुत्रे. असं आसपासच्या लोकांना बघून सवय होते ना, पण असं एकदम थोडी कळतं कोणाला. नाही, लोक खूप डेंजरस रिॲक्ट होतात. असं काय करतात. हा, प्रत्येक आहे म्हणजे जितके लोक प्रेम करणारे आहेत तितके हाडहाड करणारे, तिरस्कार करणारेही तितकेच लोक आहेत. कारण काय त्यांना रिॲक्ट कसं करायचं हे माहितीच नसतं ना. आणि लहानपणापासून किंवा काही लोकांच्या डोक्यात ती कायमची भीती असते की कुत्रं हे चावतं, फोबिया असतो. किंवा काही अति जर्मोफोब, क्लेनलीनेसचं खूप असतं त्यांना. काही लोकांना कुत्रं म्हणजे गावठी कुत्रं कधीतरी चावलं असतं, ते चावून झाल्यानंतर त्या कुत्र्याची भीती वाटायला. हो, पण काही लोकांच्यावरती कुत्रं भुंकलं तरी सुद्धा त्यांना फोबिया तयार होतो त्या गोष्टीचा की कुत्रं चावणार आहे आपल्या. असं काही होत नाही ऍक्च्युली. म्हणजे तुमच्या वागण्यामुळे कधी कधी त्या कुत्र्याला खरंच तुम्हाला चावावं वाटेल. हो, म्हणजे असं वियर्ड वागतात ना लोक, हडथुड वगैरे. त्यांना काही नाही, त्यांना भूक लागलेली असते आता तर काय ते. आणि इतकं कॅज्युअली लोक कुत्री मारतात आपल्या इथे. हो ना, खूप असं त्यांच्यावरती तर चांगलंच हे केलं पाहिजे. म्हणजे लोक नाही का हे देतात पेढ्यातनं विष खाऊ घालून मारून टाकतात. तर असं कसं म्हणजे तुमच्या इकडे कोणाला, तुमच्या वॉचमनला समजा कोणी विष घालून मारलं तर मग कसं होईल तुम्हाला. एवढं काही कोणाला लळा लागलेला नसतो वॉचमनचा. पण तरी सुद्धा कशाला ना प्राण्यांना का मारावं, म्हणजे तुम्हाला काही हे नाहीये. ठीक आहे, काही खोडकर त्रासदायक असतात, नाही असं. रेबीज झाला असेल तर मारा ना, मी समजू शकतो. रेबीज डॉग आहे, त्याला मरणं गरजेचं आहे, नाही तर समाजात सगळ्यांना रोग पसरू शकतो, ते मी समजू शकतो. पण उगाच फोबिया आणि ह्याच्यामुळे तुम्ही कुत्र्यांना मारणं हे बरोबर नाही. कुत्र्यांना दगड मारणं अजिबात चांगलं नाही. ते दगड मारलं की म्हणून मग ते खूप रिॲक्ट होतात. तुम्ही काहीतरी खोडा करता त्याच्या, ते रिॲक्ट करतात. तुम्ही काही केलं नाही, नॉर्मल केलं तर ते काही करत नाहीत. आणि मुळात म्हणजे आपल्याला काही करत नाहीत, कारण का मुळात आपल्या अंगाला आपल्याकडे कुत्रा आहे हे त्यांना माहिती असतं, त्याच्यामुळे ते आपल्यावर असं अटॅक करतच नाहीत. हो, कारण की मी सरसकट कुठल्याही स्ट्रीट डॉगला लोकांना इग्नोर करायचं असतं कुत्र्यांना. तुम्ही आपलं चालत जायचं, ते त्यांचं काम करतात, आपण आपलं काम करतो. लोक असे बघत जातात, मग त्यांना वाटतं हा काहीतरी करणार आहे हा, म्हणून मग तुमच्यावरती भुंकत येतात. तसं नका ना करू. उगाच लोकांना फोबिया खूप तयार झालेला असतो. तुम्ही कसं आहे, तुम्ही जेव्हा समोरच्याला चांगली ट्रीटमेंट द्याल ना, मग तो समोरचा तुम्हाला चांगली ट्रीटमेंट देतो. हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुमचं हे नाही होणार. पण आपल्या इथं खूप लोक अजूनही माणसालाच नीट ट्रीट करायला शिकतायत, तर ते कुत्र्यांना कधी ट्रीट करायला नीट शिकणार मला कळत नाही. धर्म सगळ्यात सांगितलंय की ह्याला ते करा, त्याला हे करा, पण त्यांचं लोकांचं हे असतं डोक्यातच नसतं काही. म्हणजे जे धार्मिक नाहीत किंवा हे जे धार्मिक आस्तिक नास्तिक ह्या सगळ्यांकरता ते लागू होतं की जर तुमचं काही संबंध नाही तर उगाच त्यांना त्रास कशाला द्यायचा ना. ते स्वतःहून तुम्हाला त्रास द्यायला येत नाही, तुम्ही काहीतरी कोडी काढता.
म्हणून ते. आणि ऍक्च्युली थोडंसं माणसाला प्राणीप्रेम असावं, म्हणजे आयुष्यात, नाहीतर माणूस खूप हिंस्त्र राहतो असं मला वाटतं, की आयुष्यात काहीच आवडत नाही, म्हणजे मला काहीच आवडत नाही, मला कपडे आवडत नाही, मला कुत्री आवडत नाही, मला खेळायला आवडत नाही, मला काहीच आवडत नाही, असला विचित्र बावळट माणूस, ते व्हिम्झिकल असतात अशी लोक, व्हिम्झिकल असतात. आणि मग त्यांना जगायचं काही कळत नाही, मग त्यांनी जावं इथनं, त्यांनी भूमी सोडावी. खूप हे असतात, म्हणजे इरिटेटेड असतात लोक. तुम्ही कसं असतं, तुम्ही तुमचं जर ऑफिस स्ट्रेस वगैरे तुम्हाला खूप असेल, तुमच्या घरात कुत्रा असेल ना, तर ते नेहमी येतं, प्रेमाने खेळतं वगैरे, तुम्ही सगळा स्ट्रेस विसरून जातात ना. म्हणजे मला हे कायम असं ते वेलकम करायला येतात ना, आपला स्ट्रेस कमी होऊन जातो. आल्याच आपण आपलं माइंड डिस्ट्रॅक्ट होऊन जातं त्या गोष्टीवर, आणि आपण त्यांच्याकडे लक्ष देतो. म्हणजे दारू गडला की मूड गेलेल्या बायकोचं तोंड पाहण्यापेक्षा आनंद येणाऱ्या कुत्र्याला मग ते तुमच्याशी खेळणार, मग मला ते चाटलेलं आता काय विष असतं का ते? लोक काही गोष्टी ते त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती त्यांना कळतात, की कबुतराच्या पिसानी कॅन्सर होतो, मांजरीच्या पिसानी तुम्हाला हे हार्ट डिझीज होतात, कुत्र्यांच्या केसांनी तुम्हाला हे होतं, असलं काही होत नाही. पहिली गोष्ट मला तर एकाने इतकं भारी सांगितलं होतं, तुमच्याकडे कुत्रा आहे ना, तर ज्यांच्या घरात कुत्रा असतं त्यांच्या घरात प्रेग्नन्सी कन्सिव्ह होत नाही, असा कुठलं काही वाटेल ते लोक तुम्हाला कुठली गोष्ट करण्यापासून थांबवण्याकरता ते काहीही सांगतात तुम्हाला. ते बेसिकली शेवटी तुमचं असं आहे की तुम्हाला ते हवंय का त्याच्यावरती, मग तुम्ही ते कशात काही पत्रिका घुसरवायच्या असं काही नाही. कुत्र्यांचं आणि पत्रिकेत प्राणी योग आहे वगैरे हे असं की तुम्हाला हे धारजीर्ण आहे, मग तुम्हाला हत्ती धारजीर्ण असेल तर मग काय आयुष्यात हत्ती पाळणार आहात का तुम्ही? हत्ती पाळणं सोपं नाहीये रे. तेच सांगतोय ना, इथे तुम्ही नीट छोट्या एका ऑर्गॅनिझमला नीट मागवायला शिका आणि मग तुम्ही मोठ्या गोष्टी करा. हो ना. लोकांना हे कळत नाही. कसं होतं की आपण आपल्या घरात इतके वर्ष असल्यामुळे ना, मला त्यांना बोललेलं, अरे तू हे केलेलं आवडत नाही. स्वतःच असं झालंय की कुत्र असं नाही म्हणायचं, म्हणलं त्याला नाव आहे ना, तुम्ही नावाने हाक मारा, कुत्र नाही म्हणायचं, हाड वगैरे म्हणायचं नाही. माझा तर फारच राग येतो. मग एकदा म्हणलं होतं किती जाड आहे, तर मी एका माणसाला म्हणलं होतं तुमच्या बापाचं खातं का? नाही ना, आमचं खातं ना. मग त्याला नाही म्हणायचं काय जाड आहे, तुमच्याकडे येत पण नाही, काही संबंध नाही. लोकांना बोलायला काहीही हवं असतं, काहीही. असे विचित्र लोक आहेत कारण लोकांना काही समजून बोलायचंच नसतं, लोकांना नुसतं बोलायचं बधीर असतात लोक. आणि हे गृहीत धरून चालायचं की खूप लोक आहेत आणि ती खूप लोक बधीर असणार आहेत, तर मग एवढ्या लोकांना रिॲक्ट तरी कशाला करायचं? ते आहे रिॲक्ट करे, पण अरे मला काही गोष्टींचा विचारच आहे, तुमच्या आद्यात नाही मध्यात नाही, कशात काही नाही, तर उगाच त्याला डिवचायला कशाला जाता? तेच ना, हीच तर गोष्ट कळली पाहिजे ना. हीच तर गोष्ट कळत नाही, म्हणून तर म्हटलं ना मी की अशा लोकांना इग्नोरच करायचं. आपल्या इथनं जिन्यातनं आपण खाली उतरलं आणि ऑफिसची लोक वगैरे असतील तर ती लगेच विचित्र रिॲक्ट होतात, शी ह्यांच्याकडे काय कुत्रे. अरे पण ते तुम्हाला काहीच करत नाहीये, ते त्याचं नाही. आणि सोसायटीज मध्ये असतं ना की तुम्ही हे कुत्रं ठेवायचं नाही सोसायटीमध्ये, असा ऍक्च्युली लॉच नाहीये. तुम्ही पेट ठेवत असाल ना तर देर इज नो लॉ की असं तुम्ही करू शकता की या सोसायटीत कुत्रं चालणार नाही वगैरे, असा कुठला लॉ सांगतच नाही. आणि तुम्ही असा जर लॉ सोसायटीत बनवला तुमच्या, तर ते इल्लीगल आहे आणि तुम्हाला पिनलाइज होऊ शकता तुम्ही. पण हे जी लोक असतात ना की आम्ही पोलिसांकडे कंप्लेंट करू, यांच्याकडे कुत्रे आणि आम्हाला कुत्र्याचा त्रास होतोय वगैरे वगैरे, मग अशा भाडे करून ना जनरली याचा खूप त्रास होतो. ज्यांची स्वतःच्या मालकीची घरं आहेत ते नडतात त्यांना बरोबर की काय, किंवा लिफ्ट युज करायची नाही, लिफ्टमध्ये केस होतात कुत्र्यांचे, हे पण असतं खूप लोकांचं. म्हणजे अशी खूप रडकी लोक पण असतात. मग ह्यांना बेसिकली इग्नोर करायचं. कारण मला ज्यांनी सांगितलं तुमच्याकडे तुमच्या जिन्यामध्ये केस असतात, तुम्ही रोज झाडून घेत जा, तर त्यांना मी आमच्याकडे वरती केस येतात, तर त्यांना मी म्हणलं तुमचे बूट आहेत ना ते बाहेर झटकून आतमध्ये जात जा. म्हणजे तेच आहे, उगाच ते शब्दाने शब्द वाढवण्यापेक्षा मी असं म्हणतो की ठीक आहे, या गोष्टीला इग्नोर करून पुढे जायचं. सांगणारा सांगतो आणि अग्री करायचं की हो अगदी बरोबर आहे. शेवटी आपल्याला रोज करतो आपण गोष्टी, पण त्यांना ते स्वच्छ नाही नाही ते असं म्हटले ना की हे असं घाण आहे, मग ह्यानी हे होतं, सगळं हो म्हणायचं. पण ऍट दी एंड ऑफ द डे तुम्हाला जे करायचंय ते करायचं, त्यांना इग्नोर करायचं असतं. एवढं सध्या कोणी असं
सांगणारे आपल्याकडे उरले नाहीयेत, कारण की ते दुसरीकडे राहायला गेलेत, त्याच्यामुळे शांत आहे. नाही मी तुला एक जनरल एक हे सांगतोय ओपिनियन, की जे कोणी आपल्याला असं सांगतं त्यांना असं इग्नोर करायचं असतं, एवढं हे नाही करून रॉयल इग्नोर करते लोक. रॉयल इग्नोर करायचं, त्यांना भांडत कशाला बसायचंय, आणि भांडून काही त्याच्यात हे पण निघणार नाही. काय म्हणजे तोंडाची वाफ वाया जाते. अरे हा, मग काही लोकांना घरात नीट तोंड उघडता येत नाही म्हणून ते बाहेर जाऊन त्यांचा स्ट्रेस काढतात, तर ठीक आहे, काढा, मला काय. मला त्यांनी आपल्या घरात आग लागतेय का नाही. आता मला किती लोक म्हणतात की कुत्रं गाडीच्या टायरवर शू करतं, मग आम्हाला गाडीचा टायर धुवायला लागतं. आता गाडीचं टायर आहेत चिखलात आणि खड्ड्यांमध्ये जाण्याकरता बनवलेलं, गाडीचं टायर धुवून काय होणार आहे. किंवा तुमच्या गाडीला काय सोनं लागलंय का की ते, आणि ते त्यांनीच केलं असं नाहीये, बाहेरचे अरे हजारो कुत्री त्या टायरवरती, मग ते आम्हाला दोनदा धुवायला लागतं. मग मी त्याच्यावरती उत्तर काय देऊ ना, म्हणजे ह्याच्यावरती तर्कच नाहीये काही, की मग कुत्रं शू करणारच, मग तुम्ही गाडीला टायरच ठेवू नका, असं पण नाही म्हणून चालत ना. म्हणजे युक्तिवाद करायला जागाच नाहीये, ह्याला मतिमंद कॉन्व्हर्सेशन म्हणतात. एक गाढव तुमच्याशी बोलताय आणि तुम्ही गाढवाला हे करताय, युक्तिवाद शिकवताय, तसं होणारच नाही ना. गाढवच राहणार, त्यांना हो म्हणायचं, ठीक आहे. मी त्यांना मग अशा लोकांना म्हणतो की हे ठीक आहे, मी माझ्या कुत्र्याकडनं हे होणार नाही हे बघतो, इतर लोकांची मी काही गॅरंटी देत नाही, असं सांगून पुढे जायचं. कशाला शब्दांनी शब्द वाढवून आणखीन भांडत बसायचं. मग उद्या दुसऱ्याला बोलूया, तिसऱ्याला बोलूया, सगळे इग्नोर करतायत म्हटल्यावर तो काहीतरी करेल. काही तुम्ही करू काही शकत नाही. शू करते का, धरू का शू, आता नाही ना, आपण सगळं घेऊन जातो, ह्याच्यावर शू करायची नाही, दुकानाबाहेर शू, असं काही नाहीये. ऍटलिस्ट आता शी केली तर ठीक आहे, आपण जबाबदारीने उचलतो शी. हे लोकांना जरा हे कळलं पाहिजे की कुत्रं नुसतं हे करून रस्त्यात घाण करत असेल तर कुत्रं हे उचलायची शी त्याची, एवढं काय कमीपणा नाहीये. पण ते खूप लोकांना असतं, मी कशी शी उचलणार. हो, पण आपण शू बी नाही उचलू शकत वगैरे. मग निदान अशा जागेवर फिरवा जिथे कोणी तुम्हाला बोलणार नाही कुत्रं शी का करताय म्हणून. बरोबर आहे. मग ते म्हणजे सेफर साईड ना. म्हणजे कोणी नेचरमध्ये बाहेर कुठे शी केली, आता समज आपण गावामध्ये खेड्यामध्ये वगैरे कुठं असेल कुत्रं, तर खेड्यामध्ये कुठल्या तरी झाडाखाली कुत्रं शी करतं, कोण कोणाला बोलतंय, काही त्यांनी फरक पडत नाही, उलट झाडाला हेच मिळतं, खत मिळतं झाडाला. तिथं लोक शी करत असतात, तर कुत्र्यांनी शी केल्याचं काय तुम्हाला पण नाही. पण लोकांचे चालतंय. अगं मग मी तेच म्हणतोय ना, आपल्या नदीकाठी सुद्धा लोक शू करतात, तरी सुद्धा कुत्र्यांच्या शूचा फार इश्यू असतो. इथं लोक रस्त्यावर शू करतात त्याचा प्रश्न नाहीये, कुत्रं माझ्या गाडीवर शू करतोय हा इश्यू आहे. आणि त्या गाडीच्या मागे लोक बसून काय करतात, ते काही करू दे, त्याच्या मागे लोकांनी एकमेकांना गोळ्या घातल्या ना आणि त्या रक्ताचे शिंतोडे यांच्या कारवर उडले तरी सुद्धा त्यांना फरक नाही पडत. फरक फक्त कुत्र्यांनी टायरवर शू केल्यामुळे पडतो. तर मग हेच म्हणतं ना, गाढवासमोर तू काय युक्तिवाद करणार आहे आणि गाढवाला किती सांगणार आहे लॉजिकली की हे लॉजिक आहे, असं होणारच नाही ना. एवढं लॉजिक जर कळत असतं आपल्या इथे लोकांना, तर आपलं देश हे झालं असतं का, सुपर काय म्हणतो आपण त्याला, काय सुपर पॉवर झालं असतं आपलं देश. पण एवढं डोकं नाहीच आहे ना आपल्याकडे. आपल्या इथं नाही, म्हणजे काय झालंय, ते 10% बावळट लोकांमुळे देश अख्खा असा खाली धरून ठेवलाय त्या 10% बावळट लोकांनी. प्रश्न हा आहे की आपली जी अख्खी 90% जनता आहे ही 10% गाढवांवरती अवलंबून आहे. तर ते केल्याशिवाय, म्हणजे त्या 10% गाढवांना तुम्ही काढलं तर तुमचा देश हे बनेल सुपर पॉवर. कारण की तुमच्या मेनली काय, खूप गोष्टी आपल्याकडं नवीन येते, जे लोकांकडे वर्षानुवर्ष आहे. अरे आपल्याकडे लोकांना मुळातच सिव्हिलाइज राहायची सवय नाहीये. नाही, सिव्हिलाइज नाही विषय. म्हणजे आता साधं आहे ना, की कचरा तुम्ही केला तर कचरा पेटी नाही दिसली, तर आपल्याला कशी सवय लागलेली की मी माझा कचरा पुन्हा पर्समध्ये ठेवते. गोष्ट अशी होते की ना, आपल्या इथे खूप छोट्या भागात खूप जास्ती लोक कंजेस्टेड राहत असतात, त्यामुळे एकदा कचरा झाला ना की तो खूप होतो, आणि त्या छोट्या भागात होत असल्यामुळे तो कचरा खूप दिसतो, म्हणून राग होतो. पण जर तू अशा जागेत राहत असशील जिथे ना प्रत्येक 20-20, 30-30 फुटावर एक घर आहे, तर तिथे तर म्हणजे समज 2 किलोमीटरच्या भागात फक्त 15 जण राहत असतील, तर कचरा रस्त्यावर होऊन सुद्धा कचरा दिसणार नाही तुम्हाला. कारण काय, ती एवढी कमी लोकसंख्या आहे. मग बाहेर खूप जास्त लोकसंख्येचा प्रश्न नाहीये, स्वच्छ लोकसंख्या असून सुद्धा जागा स्वच्छ असू शकते. आपल्या इथं लोकांच्या हाताला सवय आणि कचऱ्याचं मॅनेजमेंट हे दोन्ही नाहीये.
कचरा जर आपल्या इथली लोक सोसायटीतच हे करून स्वच्छ करून हे टाकायला लागली तर तुम्हाला बाहेर रस्त्यावरती कचरा टाकायचा प्रश्नच येत नाही. पण अशा आपल्या सोसायटीज एवढ्या ह्या काय म्हणतो दूरदृष्टीने बांधलेल्या नाहीत. आत्ताच्या ज्या सोसायटीज बनतायत तिथेही हे आहे हे थॉट प्रोसेस आहे हे की अरे इकडचाच कचरा इथल्या इथे डिस्पोज झाला तर मग सगळं स्वच्छ राहील म्हणजे कचरा कमी होईल. या थॉटने आत्ता सोसायटीज बनतायत पण ज्या आधी झाल्यात त्या होणार नाही. मग ते नंतर जेव्हा डेव्हलप होतील त्या सोसायटीज रिडेव्हलप होतील तेव्हा मग हे सगळं शेवटी तुम्हाला ती सर्व्हिस मिळाल्यावर त्या सर्व्हिसचा तुम्ही लाभ घेणार आहात ना. ती सर्व्हिस नाहीच आहे तर आपण कशाला म्हणजे रडत हे नाही करू शकत की सगळेच घाण करतायत. जसं वर्षानुवर्ष आपल्या इथे लोकांना रस्त्यावरती कचरा कुंडे तिथे कचरा टाकायची सवय होती आणि एका एरियामध्ये 1760 कचरा कुंड्या होत्या त्यामुळे कधीच कुठली कचरा कुंडी ओव्हरफ्लो व्हायची नाही. बरोबर. आणि मग सडनली तुम्ही एकाच दिवसात सगळ्या कचरा कुंड्या काढून टाकल्या एकच ठेवली आणि अख्ख्या एरियाला एकच कचरा कलेक्ट करणाऱ्याला अपॉइंट केलं तर त्याच्यानं सगळा कचरा नेणं शक्यच होणार नाही ना. मग एका ट्रक 20,000 लोकांमागे फक्त एकच कचऱ्याचा ट्रक ठेवला तुम्ही तर तुमचा कचरा कधी कलेक्टच होणार नाही नीट आणि सगळं मिसमॅनेजमेंट होणार आहे. म्हणजे रस्त्यावरती कचरा कुंडी दिसू नये हा हेतू आहे म्हणजे थॉट चांगला आहे पण इम्प्लिमेंटेशन अतिशय चुकलेलं आहे. त्याकरता तुम्हाला सोसायटीमध्ये कचरा राहील कसा आणि तिकडनं ह्यांना कसा काढता येईल. जसं बाहेर देशात हे सगळं विकली कचऱ्यावाला कलेक्ट करायला येतो आणि त्या डम्पस्टर मधनं घ्यायला लागतं. तर प्रत्येक सोसायटीला एक डम्पस्टर दिलं जिथं तुम्ही सगळा डम्प करू शकता कोरडा वेगळा आणि ओला वेगळा. तर असं आपल्या हे केल्यावरती तो कचऱ्याचा हे विघटन दिसायला लागेल आणि कचरा नीट त्यांना हे करता येईल. पण गोष्टी अशा आहेत की आपल्या पहिले सोसायटीज एवढ्या दूरदृष्टीने बांधलेल्या नाहीये. सोसायटीत जागाच नाही ना हे कसं असं करायला. आणि सोसायटीत ड्रम ठेवले की कोणते ते ड्रम अगं पण एवढी लोक सोसायटीत राहतात 1 आणि 2 ड्रमनी काय होणार आहे आयुष्यात. नाही होणार. ते साखळ्यांनी बांधले तर साखळ्यांसकट आणि ते साखळ्यांनी बांधले तर मग तो कचऱ्यावाला तो ड्रम नेणार कसा साखळ्यांनी बांधलाय तर नाही ना. पण त्यांनी हे करून पाहिलं होतं. तर सगळा मूर्खपणा आहे. ज्या हँडलमध्ये असं साखळीने लावलेलं असतं ती हँडल अनलॅच केलं मी तर ते मला अख्खा ड्रम मिळणार ना. हा मूर्खपण आहे. मी हे सांगतोय की मोठा पाहिजे डम्पस्टर. सोसायटी आपल्या इथे जो बाहेर ठेवलेला असायचा ना लोखंडी कचऱ्याचा डब्बा तितका मोठा कचऱ्याचा डब्बा एका सोसायटीला दिला पाहिजे. मग तुमचा कचरा आपोआप जमा होईल तिकडे. सकाळी एवढ्या ह्यांनी दृष्टिकोनातनं किंवा ऍडव्हान्स ह्यांनी काहीच केलं नाही. तसं कसं आहे आर्किटेक्चरली तसं ते बांधलं असतं ना तर मग ते लोकांना त्या कचऱ्याची सवय लागली असते. म्हणजे कुत्र्यांवरनं कचऱ्यावर कसं हे आलोय आपण तर ते हे आहे म्हणजे लोकांनी ह्यांची घाण डिस्पोज करणं मेनली. आता शी केली की शी उचलणे वगैरे त्यात कमीपणा काही नाही म्हणून आयदर ऑर करता येतं की अशा जागेत जायचं जिथे त्यांनी शी केल्याने कोणाला काही फरक पडत नाही कारण तिथे कोणी राहतच नाहीये आणि तिथे झाडं वगैरे खूप असल्यामुळे त्यांनी जरी तिथे घाण केली तरी ती घाण सगळी हे होणार आहे डिस्पोज ऑटोमॅटिकली डिस्पोज होणार आहे कारण तिथे नॅचरली डिकम्पोज होतं ते. आता हेच तू जर म्हटली असती कुठे की कुत्री घाण करतात ठीक आहे. जर रस्त्यामध्ये गाई म्हशी घाण करून जातात तर त्यांना कोणी बोलत नाही कारण काय त्यांना कायद्याने प्रोटेक्शन दिलेलं आहे. कुत्र्यांना तसं कायद्याने प्रोटेक्शन नाही दिलेलं ना. पण गाई म्हशींना तसं कायद्याने प्रोटेक्शन दिले तर आमच्या घरापाशी शेण का टाकलं असं म्हटल्यावरती लोक मारायला येतील तुम्हाला. म्हणून शेण टाकलं की तिथे लोक उदबत्त्या लावून त्याची आरती करतात. नको मारायला नको किंवा बोलायला नको हवं का अशी केली. म्हणजे हे असतं की कुत्र्यांनी केलं की त्रास असतो पण गाई म्हशींनी केलं की तो त्रास नाही असं कारण काय कायद्याने प्रोटेक्शन दिलं. तर काही गोष्टींच्या बाबतीत आपल्याला जरा ओपन अप व्हायला लागेल. आणि कुत्र्यांना नीट ट्रीट करणं हे खरंच क्लासेस लावून लोकांना शिकवलं पाहिजे की ट्रीट कसं केलं. आता आंघोळ घाला रे सांगायला लागतं लोकांना. जटा होतात कुत्र्यांना. आंघोळ घाला नख कापा नीट मेंटेन नाहीयेत कुत्री तुमची काही म्हणजे इतकं लोकांना हायजीन शिकवायला लागतं. निग्लिजंट आहे. नेग्लिजन्स असतो आणि फोबियाज असतात खूप. आता फिमेल असल्यावर तिला पिरियड येणारच आहे त्यांचं हे आहे सायकल आहे ती. मग ते खूप असतं मग कसं होणार अरे बापरे. मग हे जे असतं की ते इतके बधीर नाही आहेत त्यांनाही माहिती असतं की काय होतंय. त्यांना ते जास्त आपल्यापेक्षा जास्ती हायजेनिक असतात ऍक्च्युली त्यामुळे घरी काही घाण होत नाही एवढी.
आता तुम्हीच तुमचं घर हायजेनिक ठेवत नसाल तर मग तुम्हाला घाण दिसणारच आहे ना. हो, म्हणजे आजतागायत मला एकाही माणसाने सांगितलं नाही 2 कुत्रे असून कुत्र्यांचा वास पण घरात येत नाही आपल्या. नाहीच येणार, कारण का मुळातच म्हणजे स्वच्छ असतात. आपल्यापेक्षा त्यांचे शॅम्पू महाग आहेत. हो, मग तेच सांगतो ना, सगळं हे वेळच्या वेळी करणं, त्यांचं दात घासणं, रोज नाही घासायला लागत पण आठवड्यातनं एकदा दात घासणे, त्यांना आठवड्यातनं एकदा किंवा 2 आठवड्यांनी एकदा आंघोळ घालणे, हे सगळं करायला लागतं. ग्रुमिंग करणे, केस विंचरणे. मग त्याचे केस होत नाही. तुम्ही केस विंचरलेच नाही तर एक दिवशी भरपूर केस दिसणार मग तुम्हाला, आणि मग असं म्हणणार की केस गळतात. मग सगळे केस ट्रिम करून टाकतात, जे त्यांच्या नेचरच्या अगेन्स्ट जातं. काही कुत्र्यांना जो लार्ज केसांचा कोट असतो तो कधी आयुष्यात अख्खा ट्रिम करून तुळतुळीत करायचं नसतं. ते फक्त तुमच्या घरात केस होतात म्हणून तुम्ही ते तुळतुळीत करता, आणि मग त्याची अख्खी ग्रोथ सायकल खराब होते, आणि मग तुमच्या कुत्र्याला केसच येत नाही, ते टकलू होऊन जातात. त्यामुळे ते कधीच करायचं नाही. ते सगळ्यात चुकीची गोष्ट असते की तुमच्या कुत्र्याची केसाची लव वाढतच नाही कधी. कम्प्लिटली ट्रिम कधीच करायचं नाही कुत्र्याला. तुमच्या कुत्र्याची जात अशी असेल ना की आता आपल्या इंडियन जातीच्या जी कुत्री असतात त्यांना तेवढ्या केसच नाही, कारण काय ते उन्हाळी प्रदेश आहे आपला, इथे सगळं असं ह्युमिड आणि हॉट असतं, त्यामुळे शॉर्ट कोट असतो कुत्र्यांचा खूप. तेच आपण जेव्हा लॅब्राडॉर आणि गोल्डन रिट्रीव्हर अशी कुत्री घेतो तर ती हिवाळी प्रदेशातली कुत्री आहेत, त्यामुळे त्यांना मोठे केस असतातच. आपल्याला अट्रॅक्शन ते लॉंग हेअर आणि ते छान गोंडस दिसणाऱ्या पपीचं असतं, कारण टीव्हीवर तेच दिसतं. जेव्हा टीव्हीवरती हे शेल्टर डॉग्स वगैरे हे सगळं प्रमोट होईल, गावठी कुत्री, देशातली हे कुत्री जेव्हा लोक प्रमोट करायला लागतील, दिसायला लागतील, तेव्हा लोक अडॉप्ट करतील. आणि मग आपल्या इकडं रस्त्यावरच्या कुत्र्यांची हे आपोआप कमी होऊन जाईल. जे काय प्रॉब्लेम आहे स्ट्रीट डॉगचा आपल्या इथे, तो कम्प्लिटली कमी होऊन जाईल. जर तुम्ही हे असं केलं तर, की प्रत्येक जणांनी ते अडॉप्ट केलं तर. खूप लोकांचं असं, हा आम्हाला आवडतं पण आमच्या घरी नको आम्हाला असं, कारण जबाबदारी नको आम्हाला, तेच रटाशी हगवण जगायची, हगवण लाईफ जे असतं लोकांचं एवढंच. हो, त्या डबक्यात डबक्यातच ते जगत असतात. त्यांना डबका आवडतं रे, ते कम्फर्टेबल असतात, त्यांना कम्फर्टच्या बाहेर येऊन कधी काहीच करायचं नसतं. पण मग अशी लोक डिप्रेस्ड पण खूप वेळा असतात, कारण त्यांना काही हेच नसतं ना, इंथूच नसतो आयुष्यात काही. तर आहे म्हणजे मेनली कुत्रं घेणार असाल तर मग ते तुमची जबाबदारी आहे, ते पूर्ण जबाबदारीने पाळा आणि शेवटपर्यंत पाळा. आणलं आणि 2 महिन्याने कंटाळलं म्हणून अडॉप्शन नाही, किंवा 3 वर्षाचं झालं मग त्याचा ऍक्सिडेंट झाला, मग ऍक्सिडेंट मध्ये तो लंगडा झाला, आता मला लंगडं कुत्रं नकोय घरात, म्हणून ते असं नका करू. किंवा ती 6 वर्षाची झाली, आता ती आम्हाला म्हातारपण नाही करायचं म्हणून सोडून देणं, म्हणून अडॉप्शनला टाकणं, सोडून देणं. किंवा मला अमेरिकेत जायचा आता चान्स मिळाला तर आता मला कुत्रं माझं द्यायचंय, मग घेऊच नका ना. तुमच्या करिअर अँबिशनच्या समोर जर तुमचं कुत्रं खूप लहान असेल तर मग करिअर अँबिशनच तुमचं अँबिशन ठेवा, आणि असलं काही पाळापाळी नका करू. आम्हाला माहितीच नव्हतं आम्हाला असं ऑपॉर्च्युनिटी येणार आहे असं नाही, मग त्याला घेऊन जा. मग त्याला घेऊन जा. नाही ते खूप महाग असतं, मग हे आऊन तेव्हा. तर बघा हे मग किती गोड आले 2 ते वॉलपेपरवर बॉक्सर आहेत. हो, मग हे पिटबुल आहेत ना, कसले गोड डोळे आहेत. तर म्हणजे शेवटपर्यंत पाळायला पाहिजे तुमचं जर असेल तर, नाहीतर नका. आणि छोटी ब्रीड पाळा, आणि तुमचं घर छोटं असेल तर छोटं कुत्रं घ्या. हत्ती नका घेऊ, एकदम छोटं कुत्रं घ्या, सगळ्यात छोट्यातलं छोटं कुत्रं. वोडाफोनचं कुत्रं घ्या, ज्याला पग असं म्हणतात, तर तो पग घ्या. चिवावा घ्या. चिवावा नाहीत आपल्या इथे एवढे, आपल्या इथे हे डॅशहाउंड आणि मिनपिन घ्या. मिनपिन आहेत तर ती कुत्री घ्या तुम्ही. आवड आणि नुसती आवड म्हणून घेऊ नका, त्यांचं ना स्वतःच्या मुलांसारखं करणार असाल आणि शेवटपर्यंत सांभाळणार असाल तर करा. शेतकरी स्वतःच्या बैल किंवा हे त्याची एकदा क्षमता संपली की तो त्याला मारून टाकत नसतो, शेतकरी सुद्धा. कारण काय त्यालाही कळतं की त्याने आपल्याला काहीतरी मदत केली, ते शेवटपर्यंत त्याला सांभाळतात. त्याने आपलं अडॉप्शनला बैल देत नाहीत आपले. पण तेही कधी कधी खूप वेळेला खाटीक खाण्याला देतात, पण त्यांची नड असेल तर, अदरवाईज नाही देत ते. खरंच नड असेल तरच देतात. शेतकऱ्याचा जीव खूप म्हणजे त्याला माहितीये की कशातनं आपल्याला काय मिळालंय, त्यांना माया जास्त असते.
काही हो, प्राण्यांचं महत्व आपल्यापेक्षा जास्ती शेतकऱ्यांना कळतं. हो, आणि नक्कीच ते करतात. अरे म्हणजे असे खूप लोक मी पण पाहिले आहेत आपण ना. गावात जितकी गावातली कुत्र्यांना तशी ट्रीटमेंट दिली जाते ना चांगली, तितकी शहरात नाही दिली नाही जात. दिली जात. गावातली लोक फेअरली इग्नोरंट असतात हा. त्या बाबतीत. हा, आलं कुत्र्याला भाकरी दिली, आपल्या हो, बरोबर हो. खाल्लं, तसं असतं. आणि कोणीही देतं, म्हणजे असं नसतं. भाकर तुकडा कोणी आणि पण ते देतं. कुत्रं कोणाच्याही घराच्या बाहेर जाऊन झोपतं, कोणी त्याला हो, हाडथूड हो, करत नाही नाही, करत. चपलेने हाकलत नाही, असं कधीच करत नाही. उलट त्यांना आवडतं कोणीतरी आमचं राखण करायला हा, येतंय, हे कुत्रे फिरतंय. खंड्या बंड्या असं हा, करतात, हा. ते भुंकतं, हे जाणं हे. पण असं त्यांना कधीच होत नाही. खरंच असं कधी करत पण ते नाहीत. कसं आहे, हे सगळी लांब लांब आणि बैठे घरं असतात ना, हम्म. त्यामुळे त्यांना माहिती पण नसतं ते काय करतंय, कोण हो, करतंय. हो. ती कुत्री आणि तशी खूप जबाबदार वागतात. ते संध्याकाळ झाली की त्या घरापाशी येणार, मग ती येणं, हो. खाणार आणि झोपणार. मग त्यांच्याकरता पोतं टाकून दिलेलं हो, असतं, हो. त्या पोत्यावर ते झोपतात. उघडा पाणवठा असतो, त्या पाणवठ्यावर पाणी वगैरे पितात. असतंच, त्यामुळे त्यातलं पाणी पितात. हम्म. तुम्हाला असं फारसं काहीच करायला लागत नाही. पण इथे सगळं दिसतं, म्हणजे एका बिल्डिंग मध्ये 10 कुत्री असतील तर 10 कुत्री दिसतात. 10 कुत्री गावात 10 कुत्री पटकिनी कळून नाहीये. 100 किंबहुना एका गावामध्ये 1000 कुत्री असतील, पण सगळं असं लांब लांब असल्यामुळे तुम्हाला कधी कळूनच येत नाही की या गावात 1000 कुत्री. झुंड नाही कळत तो. कळप असल्यावर किंवा काय म्हणतो ना, पॅक असा कधीच दिसून येत नाही. ते एकटं हिंडत असतं ना. त्यांना कसं गावामध्ये जंगल एरिया जवळपास असेल तर त्यांना कुत्री हवी असतात, कारण कसं आहे, बिबट्या आला, जनावर घेऊन गेला तर मग त्याच्याकरता हे मेंढपाळ वगैरे असतात, त्यांच्याकडे कुत्री असतातच असतात. हो हो, असतात ना. कारण त्यांना धनगर आणि हे जे असतात त्यांच्याकडे कुत्री असतात नेहमी, त्यांच्या मागे 100 कुत्री फिरत असतात. वाघसिंह नाहीये, सॉरी. किंवा आपल्या इथं रस्त्यावर जी लोक असतात ते नाही का, प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे उचलून ते हे करतात, त्यांच्या बरोबर नेहमी कुत्री असतात. त्यांच्याबरोबर कारण एक वेळ ते भुके राहतात, पण त्या कुत्र्याला खाऊ घालतात ते. खरंय. एक माणूस बालगंधर्वाच्या इथे झोपायचा, तर तो काय करायचा, त्याच्याकडे कुत्रं होतं. तो एक पोळी मिळाले की अर्ध्याच्या वरती त्याला द्यायचा, एकच तुकडा खायचा स्वतः, बाकी सगळी त्या कुत्र्याला द्यायचा. ते हे असतं, म्हणजे त्यांना कळतं जास्ती, असं असतं ते. तो कंपॅनियन आहे ना शेवटी. करेक्ट. त्याच्या बरोबर राहणार, आणि तो कंपॅनियनशिप जेव्हा, म्हणजे एक वेळ तुमचं ना लग्नाचा घटस्फोट होऊ शकतो, पण ही कंपॅनियनशिप कधीच खराब होऊ शकत नाही. खरंय. त्यांचा ऍज लॉंग एज तुम्ही काहीतरी विचित्र विचाराचे असाल की त्याला कुठेतरी सोडून देणे वगैरे, हे जे करणं असतं की त्यांचं करायचा कंटाळा येतो. आणि जबाबदारी झटकणे, ह्याला जबाबदारी झटकणे म्हणतात, कुठेतरी टाकून देणं. मी तुला आता नाही का म्हटलं की एक आंधळ गोल्डन रिट्रीव्हर, एक डोळा नसलेलं, त्याला असंच फ्लॅटमध्ये टाकून निघून गेले होते ते, लॉकडाऊन झालं म्हणून. मी मध्ये ते पण वाचलं होतं, ते त्यांच्या घरात कुत्री होती 4, आणि लॉकडाऊनचे ते कुत्र्यांना गॅलरीमध्ये का कशात मध्ये सोडून ते भुकेनी सगळी मेली ती कुत्री. हो, मग हे असंच आहे ना, ही छपरी वागणूक देणं लोकांनी बंद केलं पाहिजे, आणि लोकांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. लोकांना नुसतं दत्तांच्या फोटोत खालती कुत्री असतात ते दिसतं, पण लोकांना हे, आणि ते लोकांना माहिती नाही किती कुत्री काय, ते वेद आहेत ना, प्रत्येक कुत्रं एक वेद सिग्निफाय करतं त्या ह्याच्यात. हे लोकांना काहीच नाही, इग्नोरंट असतात त्या बाबतीत. ते आहे म्हणजे कुत्री काय आहेत वगैरे असं पण विचारतात कधी कधी. आणि छान छान कुत्रे, किती गोंडस. प्रत्येक जण दत्तांचं जेव्हा काढतो ना मागे गाय आणि कुत्री, ते प्रत्येक जण वेगवेगळ्या पोझिशन वाले आणि वेगवेगळ्या टाईपची कुत्री काढतं. मी इतके फोटो पाहिले ना दत्तांचे, तर लॅब पण पाहिले. हा, लॅब आहे, काही लोकांकडे गावठी आहे, काही उभ्या कानाची कुत्री आहेत. म्हणलं कसली व्हरायटी आहे ह्याच्यात. हो, आणि रंग इतके ऑड आहेत, म्हणजे कुत्र्यांमध्ये नसतात रंग, म्हणजे राखाडी कलर, ग्रे कलर वगैरे, म्हणजे अशा कलरची कुत्री असतात, पण आपल्या इथे जनरली सापडत नाही. पण ते एकंदरीत त्या फोटोला एक छान हे येतं ना, देखणे पण येतं, म्हणून असं एकदम असे पिगमेंटेड वेगवेगळे रंग असतात ते. म्हणजे ते आता म्हणजे आता खालती डाल्मेशियन आणि असेच काढायचे राहिले. समर्थांचे पण किती आहेत, म्हणजे स्वामी समर्थांचे पण किती चित्र आहेत जिथे त्यांच्या आसपास कुत्री दाखवली. पण आहेतच मुळात ते. मेनली काय की दत्तावतारामध्ये कुत्र्यांना आणि यांना महत्व दिलेलंच आहे, त्याच्यामुळे आपल्या इथे धर्मामध्येच आपल्या इथे जनावराला खूप महत्व दिलंय. आपलं इतर पाळीव प्राण्यांना खूप महत्व दिलेलं आहे. त्यामुळं आणि एक एनकरेज आपल्या इथं केलं जातं.
धर्मातच आपलं एनकरेजमेंट आहे की तुम्ही पाळा कुत्रं. म्हणजे गाईला इतकं महत्व दिलंय की तिला आपण काय म्हणतो, गायला पण माता म्हणतो. ताई कामधेनू गाय असते ना. कामधेनू. अरे मग ते नाही, आणि तिला काय म्हणतात, तिच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत म्हणून तिला आपण काय म्हणतो गाईला? 33 कोटी. अरे तेच ना. कामधेनू गाय नाही, कामधेनू गाय ह्या करता ती गाय दूध देते आणि घर आपलं दुधावर चालतं. मुलाला दुधाची नळ असेल, तुम्हाला खायला काही मिळालं नाही पण तरी महत्व. पण त्याला त्या गायीला आपण एक स्पेसिफिक शब्द आहे संस्कृत मध्ये, ती गाय ती असते. ते तो शब्द मी पण विसरलोय आता. मी काहीतरी फालतू आलिया भट सांगेन. नको, काहीतरी जोक व्हायचा. तर आपल्या ह्याच्यात पण खूप एनकरेज केलं गेलंय की गाई म्हशी. आपल्या इथं प्रत्येक देवाचं एक एक वाहन आहे. वाघ, हे गाय. मग ते सिम्बॉलिक आहे ना. किती सिम्बॉलिक आहे की आपल्या इथं डोमेस्टिकेशन किती सिम्बॉलिकली प्रमोट केलेलं आहे की तुम्ही पाळा. कुत्री पाळणं, पेटिंग किती आपल्या इथं हे आहे की काही आता कार्तिकेय स्वामींच्या बरोबर मोर असतो किंवा गणपती बरोबर उंदीर आहे आणि गणपतीचं वाहन मूषक आहे, म्हणजे उंदीर हे त्याचं वाहन आहे. हे म्हणजे की आपल्याला अहिंसा आहे, म्हणजे अहिंसा प्रमोट केलेलं आहे त्यात की तुम्ही हानी पोचवू नये कुठल्याही मुक्या जनावराला, म्हणून त्या जनावराला एका देवाचं वाहन बनवून टाकले की मग तुम्ही मारायला घाबरता कारण देवाची भीती असते तुम्हाला. म्हणून ते असं आहे की मग तुम्ही उंदीर प्रत्येकाला खाऊ घालतो. खूप अशी किती हे, जसं यमाचा रेडा आहे, म्हैस आहे, नंतर गाय, श्रीकृष्ण वगैरे ह्याच्या मागे नेहमी गाय दाखवली, हरणं दाखवली, नंतर नेचर आहे ना. नेचर आहे मुळात, म्हणजे पक्षी दाखवलेत वेगवेगळे. माणूस हा नेचरशी किती रिलेटेड आहे आणि नेचरमध्ये कोणालाही मारायचं नाही हा हेतू आहे ना. इंटिग्रेटेड आहे तेच. आता हनुमानाचा अवतार आहे त्यामुळं तो वानर आहे, किंवा गणपतीला हत्तीचं हे आहे त्यामुळे त्याला तो हत्तीच्या हे ना. म्हणजे एकूण कसं आहे आपल्या ह्याच्यामध्ये असं डोमेस्टिकेशन खूप प्रमोट केलेलं आहे. आणि मुळात म्हणजे मला असं वाटतं की तेव्हा आहे ना लोक शिकार करत असतील हत्तीची वगैरे खूप, त्या आणखीन जुन्या काळी, असं मला वाटतंय. नाही तसं नाही. मेन हेतू असा आहे की माणूस हा नेचर मधनं आलेला आहे आणि तो पुन्हा नेचरमध्येच जाणार आहे. तर तुम्ही नेचर जपायला शिका म्हणून त्यांनी असा एक संदेश दिलेला आहे की सगळेजण आपलेच आहेत, कोणाला तुम्ही मारू नका, हिंसा करू नका, सगळ्यांचं लाईफ जगतात, तसं तुम्ही पण आनंदाने. सरस्वतीला असं बदकं दिलंय सगळ्यात, म्हणजे काहीतरी सिम्बॉलिक त्यांनी हे केलंय रे की ह्या सगळ्या गोष्टी अजून हे ब्रह्मांच्या ह्याच्या कमळात असतात, बदकात नाही. सॉरी ब्रह्म कमळात बसलेले असतात. आता विष्णू असा एवढा मोठा नागा शेषनागावर झोपलेला आहे, किंवा ही आपली देवी आहे वाघ आहे, सिंह आहे, मग शेरावाली आहे ती, किंवा शंकराच्या गळ्यात नाग आहे, म्हणजे आणि त्याचं वाहन हे आहे ना नंदी आहे, नंदी वाहन आहे. नंदी म्हणजे बैल ना, बैल आपणच. तर तो नंदी त्याचं वाहन आहे. हे आहे ना, प्रत्येकाला वाहन आहे त्याचं एक एक स्पेसिफिक. मेनली म्हणून तर असं केलंय की कोणावर तुम्ही हिंसा करू नये, अहिंसा प्रमोट केली. तुम्ही त्यांच्याबरोबर जगायला शिका, त्यांना आपलं माना, ते आपलेच आहेत, ते कुठल्या ना कुठल्या तरी यांनी आपल्याला मदतच करतात. बरोबर आहे. ते आम्हाला एक ह्याच्यामध्ये नाही का सायन्स मध्ये आपल्याला क्वेश्चन होता की साप हा शेतकऱ्याचा मित्र का आहे, असं काहीतरी एक कायम येते ते. कारण काय, उंदर शेत खातात, मग तो तिथे नाग असला की नाग उंदर खातो, साप उंदर खातात, रोडेंट्स खातात, आणि मग ती इकोसिस्टीम हे होते. आणि साप बिळ करतो ना, त्यामुळे जमीन भुसभुशीत होते. त्या मुलांना ज्ञान नको द्यायला, उगाच ते शालेय होते. नाही पण म्हणजे हे कॉमन आपल्या इथे पुस्तकात दिलेलं फूड चेन आहे सगळी. तर ऑन दॅट नोट मला असं वाटतंय की आज आपण ह्या कार्यक्रमाची सांगता करावी. आणि असं असतं की तुम्ही कुत्र्यांना जरा नीट वागवा. कुत्री म्हणजे कुठल्याही प्राण्याला तुम्ही नीट वागवा. कितीही कबुतरांचा तिटकारा असेल तुम्हाला, आम्हालाही कबूतर आवडत नाही, पण मग आम्ही काय कबुतरांना मारत नाही सुटत.
नाही ते फार करतात म्हणून, बाकी काही नाही. तसा काही कोणाचा त्रास नाहीये. ते फार कधीच नाही. सारखे दिवसाला आणि येतात. तेच म्हणलं, मांजर असो, कुत्रा असो, घोडा असो, बैल असो, काही तुम्ही म्हणजे त्यांना हानी नका पोचू बेसिकली. म्हणजे डुकराला पण किती छान डुक्कर आहे म्हणून आपण हात लावायला पाहिजे, कारण की ते एक प्राणी आहे ना. शिशी कशाला करायची. बरोबर आहे. तो ऑन दॅट नोट आपण बाय बाय, आणि रेग्युलरली टाकतो आता पुढचे एपिसोड्स.